नमस्कार. आज आपण नागरिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी व अन्याय निवारण्यासाठीच्या तरतुदी हा घटक बघणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी घटनेने काय व्यवस्था केलेली आहे ते सांगता येईल. तसेच हक्काच्या रक्षणासाठी ज्या संस्था कार्य करतात त्यांची माहिती समजेल. तसेच न्यायालयीन पुनर्विलोपनाच्या महत्व व त्याच्या मर्यादा देखील आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर स्पष्ट करता येईल. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, आपल्याला नागरिक म्हणून चांगलं जीवन जगता यावं आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी जे हक्क मिळालेले आहेत त्याचा आपण अभ्यास याआधीच केलेला आहे. परंतु बघा, केवळ मला हक्क आहेत असं म्हटल्यानं किंवा संविधानात त्याची नोंद आहे म्हणून हक्कासाठी योग्य वातावरण निर्माण होत नसतं. त्यासाठी हक्कांची हमी आवश्यक असते. हक्कांच्या रक्षणाची जी व्यवस्था असते त्यातून अशी हमी मिळते. हक्कांना संरक्षण नसेल तर केवळ कागदावरच राहतात. आपल्या संविधानात मूलभूत हक्कांबरोबरच त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे. आपल्यावर अन्याय झाला तर तो दूर करण्याची जी व्यवस्था आहे तिचा आपण या घटकात अभ्यास करणार आहोत. बघा, आपला हक्क उपभोगण्याच्या मार्गात जे अडथळे येतील ते दूर करणं आवश्यक असतं. कारण काय तर बघा, अशा अडथळ्यांमुळे आपल्याला हक्क उपभोगता न येणं हा एक प्रकारचा अन्यायच आहे. म्हणूनच हक्कांवर कोणी आक्रमण केलं तर त्याविरुद्ध दाद मागण्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे आणि अशा व्यवस्थेमुळेच आपल्या हक्कांना परिपूर्णता येते. स्वाभाविकपणे बघा, या ठिकाणी दोन प्रश्न समोर येत असतात. पहिलं म्हणजे बघा, मला माझ्या हक्कांचं संरक्षण कोणापासून करायचं असतं आणि दुसरं आहे, हक्कांवर आक्रमण झाल्यास त्याला थांबवण्यासाठी मला कोणाकडे दाद मागता येईल. तर अशा प्रकारचे प्रश्न समोर येत असतात. बघा, आपल्या हक्कांवर तीन बाजूंकडून आक्रमण होत असतं. पहिलं म्हणजेच राज्य शासनाकडून, दुसरं आहे अन्य सामाजिक संस्थांकडून आणि तिसरं म्हणजेच अन्य व्यक्तींकडून या आपल्या हक्कांवर आक्रमण होऊ शकतं. बघा, यापैकी जे अन्य सामाजिक संस्था किंवा व्यक्तींकडून होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध शासनाने याबाबत केलेले कायदे व नियमांचा आधार घेता येऊ शकतो. बघा, परंतु खरा प्रश्न असतो तो म्हणजेच काय तर शासन संस्था आणि ती ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आक्रमणाचा. अशा प्रकारचं आक्रमण केवळ निरंकुश राजसत्तेत किंवा हुकुमशाहीतच होत असं नाही, तर लोकशाही राज्यात देखील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या हक्कांमुळे सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात आले म्हणजे ते कायद्याच्या नावाखाली किंवा वेळ प्रसंगी बेकायदेशीरपणे सुद्धा आपल्या हक्कांवर आक्रमण करण्याचा धोका असतो. आपल्या राज्यसंस्थेचे स्वरूपच असे आहे की सत्ताधाऱ्यांवर जनमताचा दबाव नसेल तर ते स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करतात आणि या त्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य व्यक्तीची गळचेपी होते. तिच्या विकासाच्या संधी मारल्या जातात. म्हणून अशा सत्ताधाऱ्यांच्या आक्रमणापासून आपल्या हक्काचं संरक्षण करण्याची नितांत गरज असते. आपल्याकडे संविधानाने आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी न्याय व्यवस्थेवर टाकलेली आहे. न्याय संस्था आपल्या मूलभूत हक्कांची संरक्षक म्हणून काम करते. जसं एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतपणे विना परवाना प्रवेश करणाऱ्यांना अडवण्यासाठी पहारेकरी असतात, त्याचप्रमाणे बघा, व्यक्तीचा हक्क व स्वातंत्र्याच्या किल्ल्यावर आक्रमण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना प्रतिबंध करून आपला हक्क व स्वातंत्र्याचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी न्याय संस्था पहारेकऱ्यांचं काम करते. वास्तविकता पाहता बघा, लोकशाहीमध्ये लोकांचे प्रतिनिधी शासन चालवत असतात. आधुनिक राज्यात शासनाचे तीन प्रमुख घटक असतात: विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि तिसरं म्हणजेच न्यायमंडळ. बघा, लोकशाही राज्यात यापैकी न्यायमंडळावर व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणाची जबाबदारी टाकलेली असते.
यामागे देखील एक सूत्र आहे. आपल्या हक्कांवर सत्ताधारी व्यक्ती किंवा शासन संस्थेची कार्यकारिणी किंवा विधिमंडळ यांच्याकडून घटनाबाह्य पद्धतीने गदा येण्याची शक्यता असते. अशा वेळी बघा तिसऱ्या संस्थेकडे दाद मागण्याची सोय असणं गरजेचं असतं. लोकशाहीत स्वतंत्र आणि निपक्ष न्यायमंडळाचं अस्तित्व मान्य केलेलं असतं. त्यामुळे बघा आपल्या हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळाकडे जाणे ही अगदी स्वाभाविकच आहे. म्हणूनच बघा आपल्या हक्कांवर होणाऱ्या आक्रमणाविरुद्ध एका स्वतंत्र व निपक्षपाती संस्थेकडे दाद मागण्याची तरतूद आपल्या संविधानाचा गाभा बनलेली आहे. वास्तविक पाहता लोकशाहीत लोकप्रतिनिधी शासन चालवत असतात. शासन कोणत्याही पक्षाचं असो, खरा मुद्दा त्यांनी आपल्या बहुमताच्या जोरावर केलेल्या कायद्याने मूलभूत हक्कांवर केलेल्या आक्रमणाचा असतो. त्याला विरोध करणं सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालणं म्हणून आवश्यक असतं. आणि आपलेच प्रतिनिधी आपल्या न्याय हक्कांचा संकोच करणारे कायदे करत असतील तर त्यांच्या विरुद्ध त्यांच्याकडे संरक्षण मागणं कसं शक्य आहे? तर आपल्या हक्कांचा संकोच करण्याच्या कृत्यात सहभागी असलेले आपले प्रतिनिधी आपल्याला कसे न्याय देऊ शकतील? म्हणून ही जबाबदारी न्याय संस्थेकडे सोपवलेली आहे. कारण न्याय संस्थेसारखी स्वतंत्र व निपक्षपाती व वादातीत अशी दुसरी संस्था नाही. न्याय संस्थेवर आपण हा एक प्रकारचा विश्वासच टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण आपल्या हक्कांच्या संरक्षणाची व्यवस्था पाहूयात. बघा आपल्या संविधानाने सर्व मूलभूत हक्कांना दोन प्रकारचं संरक्षण दिलेलं आहे. पहिला प्रकार बघा मूलभूत हक्कांवर शासन संस्थेकडून आक्रमण झाल्यास व्यक्तीला न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क दिलेला आहे. याला संवैधानिक उपाययोजनेचा हक्क असं देखील म्हणतात. आणि दुसरं म्हणजे न्याय संस्थेला पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. बघा या दोन्ही गोष्टींचा आता आपण क्रमाक्रमाने अभ्यास करूयात. तर सर्वात आधी आपण संवैधानिक उपाययोजनेचा हक्क बघूयात. मग आपल्या मूलभूत हक्कांवर सरकारकडून आक्रमण झाल्यास त्या विरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा आपल्याला हक्क आहे. हा देखील एक मूलभूत हक्क आहे. बघा डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलंय की हा हक्क आपल्या संविधानाचा प्राण आहे. हा हक्क जर दिला नसता तर आपलं संविधान निर्जीव आणि म्हणूनच निरर्थक बनलं असतं. बघा या तरतुदीप्रमाणे आपल्या हक्कांचा संसदेच्या किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाच्या कायद्याने आणि शासनाच्या कृतीने संकोच झाला तर त्या विरुद्ध व्यक्तीला न्यायालयाचा दरवाजा ठोठावता येतो. या संदर्भातील याचिका न्यायालय नाकारू शकत नाही. असं सर्व किंवा याचिका दाखल करून घेऊन त्यांची सुनावणी करून न्यायालयाला संबंधितांना योग्य ते निर्देश देण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. तसेच बघा अशा हक्कांचा संकोच करणाऱ्या कायदे व कृती घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याचा अधिकार आहे. हे अधिकार संविधानाने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आहेत. त्यानंतर न्यायालयाचे अधिकार कक्ष ही कशा प्रकारची आहे तर ती अधिकार कक्ष पाहूया. बघा की या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये फरक आहेत. सर्वोच्च न्यायालयाला संविधानातील अनुच्छेद म्हणजे कलम 32 प्रमाणे केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी संदर्भातच असे अर्ज दाखल करून घेता येतात आणि त्यावर आदेश देता येतात. परंतु बघा उच्च न्यायालयांना मात्र मूलभूत हक्काबरोबरच संविधानातील इतर कोणत्याही भागात केलेल्या तरतुदींचा शासनाकडून भंग झाल्यास किंवा ज्यामुळे व्यक्तीच्या हितसंबंधांची भरून न येणारी हानी होत असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर रीट अर्ज दाखल करून घेता येतात. उदाहरणार्थ बघा 44व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कांच्या प्रकरणातून वगळला व नव्या 300A या कलमाने त्याला सर्वसाधारण हक्काचं स्वरूप दिलं. त्यामुळे बघा आता जर व्यक्तीच्या मालमत्तेच्या हक्काला धक्का पोहोचणारी कृती शासनाकडून झाली तर व्यक्तीला कलम 226 प्रमाणे
उच्च न्यायालयात अर्ज दाखल करता येतो, मात्र सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करता येत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय हे फक्त मूलभूत हक्कांच्या संदर्भातील अर्जाचाच विचार करतं. आणि आता मालमत्तेचा हक्क संवैधानिक असला तरी मूलभूत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. बघा, या दोन स्तरांवरील न्यायालयांचा अधिकार क्षेत्रातील दुसरा फरक म्हणजे सर्वोच्च न्यायालय व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी भारतातील कोणत्याही स्तरावरील शासन संस्था किंवा अधिकाऱ्यांवर प्राधिलेख काढू शकतात, म्हणजेच त्यांना आदेश देऊ शकतात. परंतु बघा, उच्च न्यायालयाची कक्षा मात्र त्यांच्या निर्देशित भौगोलिक क्षेत्रापुरतीच मर्यादित असते. थोडक्यात म्हणजेच आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालये प्राधिलेख काढू शकतात, परंतु उच्च न्यायालयांना मूलभूत हक्काबरोबरच इतर कारणांसाठी देखील असे आदेश देता येतात. तर सर्वोच्च न्यायालयाची कक्षा मूलभूत हक्कांपुरतीच मर्यादित आहे. याचाच अर्थ असा होतो की सर्वोच्च न्यायालय आपल्या मूलभूत हक्कांचा अखेरचा संरक्षक आहे. त्यानंतर पुढे आता आपण परिपूर्तीचे मार्ग पाहूयात. प्राधिलेख याचिका. बघा, व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयांना 5 प्रकारचे प्राधिलेख किंवा रिट्स काढता येतात. बघा, त्यातील देहोपस्थिती म्हणजेच हेबियस कॉर्पस आणि महादेश म्हणजेच रिट ऑफ मॅन्डेमस हे प्राधिलेख व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. बहुसंख्य रिट अर्ज या प्रकारचेच असतात, म्हणून आपण त्यांचीच अधिक तपशीलवारपणे माहिती घेऊयात. तर बघूयात आधी देहोपस्थितीची पाहूयात माहिती. बघा, देहोपस्थिती म्हणजे अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करणे. अटक केलेल्या व्यक्तीच्या तर्फे कोणीही असा अर्ज न्यायालयात दाखल करू शकतं आणि न्यायालयाने हा हक्क दाखल करून घेतल्यावर न्यायालय संबंधितांना याबाबत त्यांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश देते. अशा परिस्थितीत बघा, सरकारला त्या व्यक्तीला न्यायालयापुढे हजर हे करावंच लागतं. आपल्याला झालेल्या बेकायदेशीर अटकेला विरोध करण्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे. अटक करण्यासाठी सबळ कारणे आहेत आणि अटक कायद्यानुसार झालेली आहे हे सरकारला दाखवता आलं पाहिजे. केवळ व्यक्तिगत सुडापोटी सरकारी अधिकारी व्यक्तीला अटक करून तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणू पाहतील तर ते चालणार नाही, हेच यातून स्पष्ट होतं. किंवा बघा, केवळ वरिष्ठांच्या आदेशामुळे व्यक्तीला केलेली अटक कायदेशीर ठरत नाही, म्हणून अटक झाल्यावर व्यक्तीला न्यायालयाकडे धाव घेता येते. बघा, अशा प्रकारचा अर्ज जो आहे तो अर्ज मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीची मागणी करणारा असतो, म्हणून न्यायालयाला तो दाखल करून घ्यायचा असतो. कायद्याने प्रस्थापित केलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्कापासून वंचित केलं जाणार नाही, हे आपल्या संविधानातील सूत्र यामागे आहे. बघा, अशा अर्जाची सुनावणी झाल्यानंतर जर अटक बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं तर न्यायालय त्या व्यक्तीच्या मुक्ततेचे आदेश देत असते. तर अशा प्रकारची ही देहोपस्थितीचं रीट आहे. त्यानंतर पुढे बघूयात महादेश. महादेश कशा प्रकारचा आहे तर बघा, काही वेळा व्यक्तीच्या हक्क किंवा स्वातंत्र्याच्या संदर्भात शासनाने काही करावे अशी अपेक्षा असते, परंतु सरकारी अधिकारी आपली जबाबदारी टाळतात किंवा कोणाच्या तरी दडपणाखाली आपलं कर्तव्य ते करत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने काम करतात. तेव्हा बघा, त्याला योग्य रीतीने कायदेशीरपणे त्याची जबाबदारी पार पाडण्याचा आदेश न्यायालय महादेशाद्वारे देत असतात. बघा, महादेश या शब्दातच त्याचा अर्थ स्पष्ट आहे. हा न्यायालयाचा असा आदेश आहे की ज्यात संबंधित अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य पार पाडावं हे स्पष्ट केलेलं असतं. अर्थातच बघा, हा आदेश तेव्हाच देता येतो की जेव्हा अर्जदाराला इतर कोणत्याही उपायांनी आपले हक्क उपभोगता येत नाही किंवा त्यांच्या अंमलबजावणीसाठी अन्य उपाययोजना उपलब्ध नसते. बघा, याला काही अपवाद देखील दिले गेलेले आहेत.
ते म्हणजेच राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या विरुद्ध न्यायालयाला महादेश देता येत नाही किंवा पूर्णतः खासगी संस्था किंवा व्यक्ती ज्यांच्या व्यवहाराशी राज्याचा काहीही संबंध नाही अशांना देखील न्यायालय महादेश काढत नाही, कारण अशा प्रकरणात व्यक्तीला कायदेशीर प्रक्रियेचे अन्य मार्ग खुले आहेत. तर अशा प्रकारचा हे महादेश आहे. त्याच्यानंतर आता त्यांचे इतर प्रकार देखील पाहूयात आपण. बघा, याशिवाय प्रतिनिषेध, प्राकर्षण यांसारख्या रीट प्रकरणाचा संबंध न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रकरणाशी असतो. बघा, एखाद्या वेळेस सरकारी अधिकारी आपल्याला अधिकार नसताना एखादी कृती करतो, तर अशा वेळी यामुळे ज्या व्यक्तीच्या हक्काचा संकोच झालेला असेल तिच्या अर्जानुसार न्यायालय संबंधित अधिकाऱ्याला त्याने केलेली कृती कोणत्या अधिकाराखाली केलेली आहे असं विचारू शकते. यालाच वादिकार म्हणजेच को वॉरंटो असं म्हणतात. बघा, चौकशीत जर सिद्ध झालं की तसं करण्याचा कोणताही अधिकार संबंधित अधिकाऱ्यास नव्हता, तर अशा वेळी न्यायालय ती कृती रद्द करून अर्जदाराचा हक्क प्रस्थापित करून देते. अर्थातच न्यायालयाकडे दाद मागण्याचा या हक्कावर देखील मर्यादा आहेत. विशेषतः आणीबाणीच्या काळात. आणीबाणीच्या काळात हा हक्क स्थगित केला जाऊ शकतो. म्हणजेच बघा, या काळात आपल्याला आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयाकडे जाता येत नाही. तसंच आणीबाणीच्या काळात झालेले निर्णय व त्यांचे परिणाम या गोष्टींना आणीबाणी उठवल्यानंतर न्यायालयात आव्हान देता येत नाही. आणीबाणीची परिस्थिती अपवादात्मक असते, ती नेहमीची स्थिती नसते. म्हणून सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा सामान्य कायद्यानुसार आपल्या हक्कांची सुरक्षितता मिळू शकत नाही, तेव्हा व्यक्तीला या हक्कांमुळे न्याय मिळू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच या हक्काचं महत्व आहे. त्यानंतर बघा, पुढे आपण न्यायालयीन पुनर्विलोकन व मूलभूत हक्क पाहूयात. बघा, आधुनिक राज्यात संविधान हा राज्याच्या मूलभूत कायदा असतो असं मानलं जातं. नियम व कायद्याची देखील एक उतरंड असते. सर्वात खालच्या स्तरावर रोजच्या व्यवहारामध्ये सुसूत्रता असावी यासाठी काही नियम असतात व त्या चौकटीत दैनंदिन व्यवहार चालावेत हे देखील अपेक्षित असतं. हे नियम करत असताना त्याबाबत, त्या कार्यवाहीबाबत जो कायदा असतो त्याचं भान ठेवावं लागत असतं. विधिमंडळांनी तसेच संसदेने कायदे करताना ज्या संविधानाच्या चौकटीत त्यांचं अस्तित्व असतं त्याचं भान ठेवणं गरजेचं असतं. बघा, उदाहरणार्थ, एखाद्या प्रकरणात पोलिसांना एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल तर त्यासाठी जे नियम व पद्धत घालून दिलेली आहे ती त्यांना पाळावी लागते. म्हणजेच बघा, हे नियम देखील याबाबत असलेले कायद्याशी सुसंगत असावे लागतात. आणि हा कायदा करताना विधिमंडळाला संविधानात व्यक्तीला जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याचा संकोच राहणार नाही, त्यावर आक्रमण होणार नाही याचं भान ठेवावं लागतं. बघा, जर असं केलं नाही तर संविधानाने दिलेले जे हक्क आहेत ते हक्क स्वातंत्र्य निरर्थक बनतील आणि कायद्याला देखील काही अर्थ राहणार नाही. म्हणून यावर निगराणी ठेवण्याचं काम न्याय संस्था करत असते. म्हणजेच बघा, न्यायालयांना व्यक्तीच्या हक्क संरक्षणार्थ 3 परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करता येतो. तर त्या 3 परिस्थिती बघा कोणत्या आहेत. पहिली आहे, शासनाची एखादी कृती किंवा हुकूम हा नियमानुसार नसेल तर तो बेकायदेशीर ठरवणं व रद्द करणे. दुसरं आहे, शासनाधिकाऱ्यांनी केलेले नियम हे विधिमंडळ किंवा संसदेने संमत केलेल्या कायद्याला धरून नसतील तर ते नियमच रद्दबातल ठरवणे. त्यानंतर आहे, विधिमंडळ किंवा संसदेने केलेले कायदे हे मूलभूत हक्कांना किंवा संविधानाला बाधक असतील तर ते अवैध आहेत असं घोषित करून रद्द करणे. बघा, स्थूलमानाने न्यायालयाच्या या अधिकारास न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतात. न्यायालयीन पुनर्विलोकनाची कक्षा ही अत्यंत व्यापक असते. या ठिकाणी बघा, आपण त्याचा मूलभूत हक्कांच्या संदर्भात विचार करूया.
त्यातली सर्वात पहिली बघूयात संवैधानिक व्यवस्था. बघा, मूलभूत हक्कांच्या प्रकरणात सुरुवातीला हे स्पष्ट केलेलं आहे की या भागात नमूद केलेले मूलभूत हक्क हे काढून घेता येणार नाही किंवा त्यांचा संकोच देखील करता येणार नाही. तसा कायदा केला गेल्यास तो रद्द ठरवण्यात येईल. बघा, म्हणजेच व्यक्तीच्या हक्कांचा संकोच करण्याचा राज्याचा प्रयत्न न्यायालय मान्य करणार नाही. यातून बघा असा प्रश्न निर्माण होतो की परिस्थितीत बदल झाला तर तो लक्षात घेऊन शासनाला मूलभूत हक्कांमध्ये बदल करावासा वाटला तर तो करता येणार की नाही. मूलभूत हक्कांचं हे संपूर्ण प्रकरणच अपरिवर्तनीय आहे का? आपला आजपर्यंतचा अनुभव वेगळा आहे. अनेक वेळा संसदेने घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कांवर मर्यादा टाकलेल्या आहेत. संपत्तीचा हक्क या प्रकरणातून पूर्णपणेच वगळलेला आहे याची माहिती घेतली तर बघा, आपल्या संविधानाने निर्माण केलेली राजकीय व्यवस्था कशी आहे हे या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूने बघा आपलं संविधान लिखित आहे तर दुसऱ्या बाजूला आपण संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. आदर्श संसदीय शासन प्रणालीत संसद सार्वभौम आहे हे आधारभूत तत्व असतं. उदाहरणार्थ बघा, इंग्लंडमधील व्यवस्था लिखित संविधानात संविधान हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे कारण विधिमंडळासह सर्व शासन घटकाची निर्मिती व अस्तित्व यांचा आधार संविधानातील तरतुदी असतात आणि या लिखित संविधानाची सुरक्षितता ही न्यायमंडळाची जबाबदारी आहे. हे त्यामागचं सूत्र आहे. संविधानाने श्रेष्ठत्व आणि लोकांचं प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणून असलेल्या संसदेचं महत्व यात संतुलन साधण्याचा प्रयत्न आपल्या घटनाकारांनी केलेला आहे. यातूनच बघा मूलभूत हक्कांची पवित्रता व ती अबाधित राखण्याची न्याय संस्थेवर असलेली जबाबदारी एका बाजूला व जनसामान्यांच्या इच्छा आकांक्षाचं प्रतीक असलेल्या संसदेसारख्या प्रातिनिधिक संस्थेचं त्याबाबतचे अधिकार दुसऱ्या बाजूला असं चित्र आपल्या समोर उभं राहिलं. यातूनच बघा आपल्या समोर तीन प्रकारचे प्रश्न उभे राहतात. तर ते तीन प्रश्न बघा, पहिला आहे सार्वभौम कोण, संविधान, संसद की लोक. दुसरा प्रश्न आहे की घटना दुरुस्तीच्या सहाय्याने मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याच्या संसदेच्या अधिकाराची कक्षा किती आहे. आणि तिसरा म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोपनाचा न्यायालयांचा अधिकार देखील किती आहे. तर या प्रश्नांचा विचार आता आपण क्रमाक्रमाने करूया. तर सर्वात पहिले बघूयात की सार्वभौम कोण. तर बघा, आपल्या मूलभूत हक्कांची आतापर्यंतची वाटचाल कशी झाली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलेलं की आतापर्यंत संसदेने अनेक वेळा घटना दुरुस्ती करून आपल्या मूलभूत हक्कांवर वेळोवेळी मर्यादा टाकलेल्या आहेत. म्हणजेच बघा, आवश्यक ते 2/3 बहुमत असेल तर संसद घटना दुरुस्ती करून आपल्या कृतीला वैधता मिळवून देते. या संदर्भात बघा आपल्या हक्कांचा संरक्षणाचा विचार करताना हा प्रश्न महत्वाचा असतो आणि तो पुढे येतो आणि तो म्हणजेच सार्वभौम कोण. लोक की त्यांचे प्रतिनिधी असलेली संसद की बहुमताच्या जोरावर राज्य कारभार करणारे सत्ताधारी पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ. जे सत्तेवर आहेत ते उद्या नसतीलही. ठराविक काळानंतर होणाऱ्या निवडणुकीत लोक आपल्या मताधिकार वापरून राज्यकारभार कोणी करायचा हे ठरवून देत असतात आणि या शासनकर्त्यांना संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. म्हणजेच बघा आपली धोरणं अंमलात आणण्यासाठी निर्णय घेण्याचे व ते राबवण्याचं काम करावं लागत असतं आणि यासाठी त्यांना लोकांनी दिलेले अधिकार निर्विवाद असतात. या बाबतीत सरकार सर्वोच्च असतं, परंतु बघा संविधानातील बदलाच्या बाबतीत थोडी वेगळी स्थिती असते. आपलं संविधान हे समाजातील सर्व गटांच्या सहमतीनं प्रत्यक्षात आलेलं आहे व ही सहमती नंतर या संविधानातील तरतुदींनुसार झालेल्या निवडणुकांतून व्यक्त झालेली आहे व त्यामुळे
निवडून आलेले सरकार आपली धोरणं ठरवण्यासाठी, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च असले तरी संविधानातील मूलभूत हक्कांना डावलण्याचा, त्यांचा संकोच करण्याचा हक्क संसदेला किंवा बहुमतवाल्या पक्षाला असतो असं मानणं बरोबर नाही. कारण बघा, याचा अर्थ आपण आपल्या प्रतिनिधींना आपल्या हिताविरुद्ध काम करण्यास परवानगी दिल्यासारखंच होईल. म्हणूनच संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत राहूनच त्यांना काम करणं भाग आहे. मूलभूत हक्क हे संविधानाने लोकांना बहाल केलेले आहेत. ते राज्याचं स्वरूप ओळखण्याची खूण आहे. ते लोकांच्या इच्छा आकांक्षाचं प्रतीक आहे. संविधान हा त्यांचा आधार आहे व लोक संविधानाचा आधार आहेत. कारण बघा, हे लोकांनी स्वतःला बहाल केलेलं आहे. म्हणूनच या संविधानाने दिलेल्या हक्कांचं जतन करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी निपक्षपाती न्यायमंडळासारखी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. आणि आतापर्यंत अनेक बाबतीत न्यायमंडळाने या दिशेने कार्य केलेलं आहे. त्यानंतर आता बघूयात संसदेची अधिकार कक्षा. बघूयात आता आपण कशा प्रकारची आहे. बघा, आतापर्यंतचा आपला अनुभव असा की आपल्या मूलभूत हक्कांची संरक्षणाची तरतूद व यंत्रणा याबाबत संविधानात स्पष्टता असून देखील संसदेने आपल्या मूलभूत हक्कांच्या तरतुदीत घटना दुरुस्ती करून बदल केलेले आहेत. त्यामुळे बघा, असा प्रश्न निर्माण होतो की संसदेच्या या अधिकाराची मर्यादा काय आहे? हा संसदेचा अधिकार मर्यादित आहे की अमर्याद आहे? कारण बघा, मूलभूत अधिकारासंबंधी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारासंबंधी बरेच मतभेद आहेत. खुद्द सर्वोच्च न्यायालयाची भूमिका देखील सुरुवातीपासून आतापर्यंतची सुसंगतच राहिलेली नाही. 1967 सालापर्यंत असं गृहीत धरलेलं होतं की व्यक्तींना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा संसदेला अधिकार आहे. बघा, परंतु 1967 साली गोलकनाथ प्रकरणात निवाडा देताना सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका बदलली. घटना दुरुस्ती हा देखील एक कायदाच असल्यामुळे कलम 13(2) मधील तरतूद घटना दुरुस्ती सारख्या संसदेच्या कृत्याला देखील लागू आहेत. बघा, सबब घटना दुरुस्तीचा आधार घेऊन संसदेला मूलभूत हक्कांबाबत कसलाही बदल करता येणार नाही अशी ताठर भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि त्यामुळे संसदेच्या मूलभूत हक्कांबाबत घटना दुरुस्ती करण्याच्या शक्तीवर मर्यादा आली. संविधानातील मूलभूत हक्कांचा भाग अपरिवर्तनीय आहे, त्रिकालबाधित आहे अशी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन एका अर्थाने लोकांच्या सार्वभौमत्वावरच मर्यादा आणली. यातून न्यायमंडळ श्रेष्ठ की संसद श्रेष्ठ असा गंभीर प्रश्न निर्माण झाला व आपल्या लोकशाही व्यवस्थेपुढे एक आव्हानच उभं राहिलं. बघा, हा प्रश्न केवळ कायदेशीर स्वरूपाचा नव्हता, त्याला राजकीय अर्थ देखील होता. लोकप्रतिनिधींनी संसद सार्वभौम की काही न्यायाधीशांचं न्यायमंडळ सार्वभौम हा त्या प्रश्नाचा खरा अर्थ होता. बघा, काही काळापर्यंत हा प्रश्न तसाच राहिला, कारण सत्तारूढ पक्षाला संसदेत घटना दुरुस्ती करून या निर्णयाला बगल देऊन पुढे जाण्या इतकं विशेष बहुमत नव्हतं. परंतु बघा, 1971 नंतर सर्वोच्च न्यायालयाने संस्थानिकांचे तनखे रद्द करणारा व बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा असे दोन्ही कायदे मूलभूत हक्कांचा संकोच करणारे आहेत म्हणून रद्द ठरवले. बघा, तेव्हा सत्तारूढ पक्षाने आपल्या बहुमताच्या जोरावर 24वी व 25वी घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कांसह संविधानाच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार परत मिळवला व आपलं वर्चस्व प्राप्त करून घेतलं. 1976 मध्ये केलेल्या 42व्या घटना दुरुस्तीने तर या बाबतीत पुष्कळच बदल केलेले होते. बघा, त्यानंतर 44व्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा अधिकारच या प्रकरणातून गाळला. परंतु याचा अर्थ मूलभूत हक्कांच्या बाबतीत परिवर्तन करण्याचे अमर्याद स्वातंत्र्य
संसदेला मिळाले असा होत नाही. 1973 साली केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात बघा सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य केला. परंतु त्याचबरोबर बघा अशा तऱ्हेची घटना दुरुस्ती संविधानाचा मूळ ढाचा बदलणारी किंवा त्याला धक्का लावणारी जर असेल तर ती पुनर्विलोकनाच्या कक्षेत येते असं मत मांडलं. आणि याचा अर्थ असा होतो की संसदेच्या कोणत्याही कृतीमुळे संविधानाच्या मूळ चौकटच बदलत जर असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येतं व न्यायालयालाही त्याचा विचार करण्याचा अधिकार आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपण संसदेची मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याची शक्ती मान्य केलेली आहे. परंतु बघा त्यावर मर्यादा एवढीच आहे की त्यामुळे संविधानाच्या पायाभूत संरचनेला धक्का लागू नये. संसदेला दिलेल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत राहून आवश्यक ते बदल करता येतील. त्याच्या मर्यादा ओलांडून मनमानी पद्धतीने काही करता येणार नाही. तसा प्रयत्न जर झाला तर त्याची दखल न्याय संस्था घेईल. कारण संविधानाने आपल्या हक्कांच्या रक्षणाची जबाबदारी न्याय संस्थेवर टाकलेली आहे. तर अशा घटना दुरुस्ती मागची प्रेरणा जनसामान्यांच्या हिताची बदलत्या परिस्थितीनुसार त्यांच्या बदलणाऱ्या इच्छा आकांक्षा व गरजांची पूर्तता करण्याची असेल तर बघा त्याला अडथळा होणार नाही. परंतु राज्यकर्ते आपली तत्कालीन राजकीय स्वार्थ व हितसंबंध सांभाळण्यासाठी त्यांच्या बिनदिक्कतपणे वापर करू इच्छित असतील तर त्याला मात्र प्रतिबंध करता येईल. त्यानंतर पुढे आता आपण न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मर्यादा कोणकोणत्या आहेत तर त्या मर्यादा आपण बघूया. बघा न्यायालयांना जरी मूलभूत हक्कांच्या संरक्षणाच्या संदर्भात विधिमंडळाकडून किंवा संसदेकडून केल्या जाणाऱ्या कायद्याचं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असला तरी त्याला देखील मर्यादा आहे. तर त्या मर्यादा बघा कोणत्या. पहिला आहे संविधानाने केलेला अपवाद. बघा पहिल्या घटना दुरुस्तीने जे काही बदल मूलभूत हक्कांच्या संदर्भात केले त्यामुळे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेतून काही गोष्टी बाहेर ठेवण्यात आल्या. उदाहरणार्थ बघा मागास समाज घटकांना विशेष सवलती देणे किंवा संरक्षण देणे हा भेदभाव आहे असं मानलं जाणार नाही. बघा अशी तरतूद समतेच्या अधिकारात करण्यात आली किंवा भूमी धारणा कायद्यांना व विशेषतः जमीनदारी निर्मूलन करण्याचे जे कायदे काही राज्यांनी केले होते त्या कायद्यांना ते संमत केले गेले आणि तेव्हापासून संरक्षण देण्यात आलं. त्यासाठी 9वी स्वतंत्र अनुसूची संविधानाला जोडण्यात आली आणि या अनुसूचीतील सर्व कायदे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले. सर्व भूमी सुधार कायद्याचा यात समावेश केला गेला व त्यानंतर वेळोवेळी जे भूमी सुधारणा कायदे संमत करण्यात आले त्यांचा या अनुसूचीत समावेश करून त्यांना कुणाच्या मूलभूत हक्कांचा संकोच होतो या आधारावर रद्द करणे न्यायालयाला अशक्य करून टाकलेले दिसते. या संदर्भातील बघा दुसरा महत्वाचा अपवाद म्हणजे राजाच्या धोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये उत्पादक साधनांचं न्याय्य वाटप व अतिकेंद्रीकरण टाळण्याच्या बाबतीत केलेल्या तरतुदी 25व्या घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कायद्याने जरी समतेच्या हक्कांचा किंवा स्वातंत्र्याचा संकोच होत असला तरी त्या कायद्यांना न्यायालय रद्द ठरवू शकणार नाही अशी तरतूद केली गेली. त्यामुळे अमुक एक कायदा या 39व्या अनुच्छेदातील मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी आहे अशी शिफारस संसदेने कायद्याला जोडली म्हणजे न्यायालय त्यांना रद्द ठरवू शकणार नाही. 42व्या घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वांचं संपूर्ण प्रकरणच न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्याची व्यवस्था करून संसदेच्या अधिकाराची कक्षा वाढवली. परंतु आणीबाणीनंतर झालेल्या 43व्या घटना दुरुस्तीने परिस्थिती पूर्वपदावर आणली व आता ती स्थिती अशी आहे की केवळ कलम 39च्या अंमलबजावणीसाठी
जे कायदे केले जातील त्यांच्या विरुद्ध ते आपल्या मूलभूत हक्कांचा संकोच करणारे आहेत असा आक्षेप आपल्याला घेता येत नाही. त्यानंतर बघा पुढचं आहे बदलतं संविधान. बघा संविधान हा जरी राज्याचा मूलभूत कायदा असला तरी काळाप्रमाणे परिस्थिती बदलाशी सुसंगत असे बदल संविधानात करावे लागतात. अशा वेळी न्यायालयांना केवळ तर्ककर्कश भूमिका घेऊन चालत नाही. परिस्थितीत झालेल्या बदलाची दखल घेऊन त्यांच्याशी मिळतं जुळतं घेण्याचा संसदेचा प्रयत्न असेल तर त्याच्याकडे उदार दृष्टीनं पाहणं आवश्यक आहे. अन्यथा बघा न्यायालय आणि लोक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होईल व ही बाब राज्याचं स्थैर्य व विकासाला मारक ठरेल. म्हणूनच बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात संसदेची कृती तपासणं ही न्यायालयीन पुनर्विलोकनाची मर्यादाच आहे. या अगोदरच्या मुद्द्याचा विचार करताना आपण हे देखील पाहिलं की आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाचा विचार करता करता न्यायालयांना बदललेल्या परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन न्यायालयाने पुनर्विलोकनाची कक्षा कमी करण्याच्या घटना दुरुस्त्या मान्य केल्या आणि आपला अधिकार आकुंचित केलेल्या कृतींबद्दल तक्रार केलेली नाही. त्यानंतर पुढे आहे बघा न्यायालयांचं स्वरूप. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मूलभूत हक्कांच्या संदर्भात असलेल्या संविधानातील मर्यादा लक्षात घेऊन देखील असं म्हणता येईल की असं जरी असेल तरी एकदम होणारे क्रांतिकारक बदल किंवा मागण्या न्यायालय मान्य करत नाही. आपली न्याय संस्था देखील संविधानाची निर्मिती आहे. संविधानाचं तत्वज्ञान आणि त्यातून उभी राहिलेली व्यवस्था यांचं भान न्यायाधीशांना ठेवावंच लागतं, कारण न्याय मंडळ हे संपूर्ण संविधानाचं संरक्षक आहे. आपल्याकडे उच्च शिक्षितांवर उदारमतवादी लोकशाही मूल्यांचा पगडा आहे व न्यायालयाच्या उच्च स्तरावर असलेले न्यायाधीश या वर्गातूनच आलेले असतात. बघा स्वाभाविकपणे न्यायालयाचं स्वरूप बरंच सनातनी असतं. त्याचा दृष्टिकोन बऱ्याचदा स्थितीवादी असतो. म्हणूनच बघा कोणी बदललेल्या परिस्थितीच्या संदर्भात संपूर्ण व्यवस्थाच मोडून तोडून नवी व्यवस्था उभी करण्याची मागणी करेल तर न्यायालय ती मागणी उचलून धरणार नाही. मागणी कितीही योग्य असली परंतु ती प्रस्थापित व्यवस्थेच्या पूर्णपणे विरोधी जाणारी असेल, तिची पूर्ण संरचनाच बदलू पाहणारी असेल तर ती मागणी न्यायालय मान्य करणार नाही. त्यानंतर पुढचा आहे बघा राजकीय वाद. बघा राजकीय स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर असतात. अनेक वेळा संविधानातील तरतुदींच्या आधारेच सत्ताधारी असे काम करतात की ज्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा संकोच होऊ शकतो. बघा उदाहरणार्थ आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्याबाबत संविधानात काही तरतुदी आहेत. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आणीबाणीची गरज असल्याचं स्पष्ट केल्याशिवाय राष्ट्रपतीला आणीबाणीची परिस्थिती घोषित करता येत नाही. परंतु बघा मंत्रिमंडळाचा हा निर्णय नेहमीच राजकीय असतो. मंत्रिमंडळ जर म्हणतं की आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ते राष्ट्रपतीला मान्य करावंच लागतं. मंत्रिमंडळाची ही समज किंवा भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे या मुद्द्यांवर न्यायालयाकडे जाता येत नाही व तसा अर्ज कोणी केला तर न्यायालयाला त्याची दखल घेता येणार नाही. किंवा बघा मंत्रिमंडळाने हा निर्णय कसा घेतला, म्हणजे निर्णय घेण्याची पद्धत किंवा पंतप्रधानांनी राष्ट्रपतीला अमुक एक प्रकारचा सल्ला का दिला यासारखे प्रश्न न्यायालयाला आव्हानित करता येणार नाही. त्यामुळे अशा कृत्यातून मूलभूत हक्कांचा संकोच होणार असला तरी बघा असे राजकीय स्वरूपाचे प्रश्न न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर असतात. ही देखील त्यांच्यावरील एक मर्यादाच आहे. त्यानंतर पुढे आता पद्धतींच्या मर्यादा पाहूयात. बघा न्यायालयीन कामकाजाची एक पद्धत असते.
त्याच्यावर देखील काही मर्यादा पुनर्विलोपनावर पडतात। उदाहरणार्थ, व्यक्तीच्या हक्कांचा संकोच करणारा एखादा कायदा किंवा घटना दुरुस्ती संसदेने केली व त्याला कोणी न्यायालयात आव्हान दिलं तर न्यायालये आपणहून त्यांची दखल घेत नाही किंवा बघा कायदा करण्याचं ठरवलं जात आहे, परंतु प्रत्यक्षात कायदा झालेला नसेल तर न्यायालयाला असा कायदा होऊ नये याबाबत हस्तक्षेप करता येत नाही। म्हणजेच बघा, जोपर्यंत कायदा होत नाही व त्याच्या अंमलबजावणीमुळे व्यक्तीच्या हक्कांचा संकोच होत नाही तोपर्यंत न्यायालये त्याची दखल घेत नाहीत। तसंच बघा, न्यायालयीन प्रक्रिया अतिशय दीर्घसूत्री व खर्चिक असते। आपल्या देशातील सर्वसामान्य व्यक्तींची आर्थिक स्थिती लक्षात घेतली तर सर्व नागरिकांना हा मार्ग चोखाळता येत नाही। राज्यकर्त्यांमागे शासनाची संपूर्ण यंत्रणा असते, त्यांच्या विरुद्ध एकटी व्यक्ती हतबल असते, हे चित्र आपण नेहमी पाहतोच। बघा, अशा अनेक मर्यादा या पुनर्विलोपनाच्या संदर्भात आपल्याला आढळून येत असतात। आपल्याला संविधानाने आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी काही तरतुदी व यंत्रणा उपलब्ध करून दिलेली असली तरी त्यांच्या मर्यादा काय आहेत हे देखील आपण पाहिलं। अर्थातच बघा, या मर्यादा असल्या तरी मूलभूत हक्कांच्या संविधानाच्या संरक्षणाच्या केलेल्या व्यवस्थेचं महत्त्व हे कमी होत नाही। ही व्यवस्था सत्ताधाऱ्यांना मनमानी कारभार करून व्यक्तीच्या हक्क स्वातंत्र्यावर आक्रमण करण्याला प्रतिबंध करते, लगाम घालते आणि संपूर्ण न्यायाचं वातावरण जरी निर्माण करता आलं नाही तरी सार्वत्रिक अन्यायाचं वातावरण देखील निर्माण होऊ शकत नाही। हा या संरक्षणाच्या व्यवस्थेचा कायदा आहे। ही सर्व व्यवस्था असून देखील बघा, आणीबाणीच्या परिस्थितीत व्यक्तीच्या हक्क संरक्षणाचे मार्ग सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक रीतीने बंद केले जातात, तेव्हा व्यक्तीच्या हक्क व स्वातंत्र्याची विलक्षण गळचेपी होते। याचा अनुभव आपण 1975 ते 1977 या 2 वर्षात चांगलाच घेतलेला आहे। बघा, या काळात सर्व संवैधानिक संरक्षणे सरकारने स्थगित केली, सर्व मूलभूत हक्क हिरावले गेले, शासनाला विरोध करणाऱ्यांना महिनोमहिने विना चौकशी तुरुंगात ठेवलं। केवळ बघा, संशयावरून देखील अनेकांना तुरुंगवास घडलेला होता। यावरून असं स्पष्ट होतं की लोकांच्या हक्क स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी केवळ संरचना किंवा तरतुदी पुरेशा नसतात। केवळ न्यायालय आपणहून याबाबत व्यक्तीला अशा वेळी फारशा मदत करू शकत नाही, कारण तिलाही व्यवस्थेच्या मर्यादा असतात, हे स्पष्ट झालं। यासाठी बघा, व्यक्ती राजकीय दृष्ट्या जागरूक होणे आवश्यक असतं। आणीबाणीच्या काळात संविधानाला विद्रूप करण्याचा जो प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला त्यांना आपण आपला क्रोध मतपेटीच्या माध्यमातून दाखवला। जागृत लोकशक्ती हीच संविधानाचा व त्यातून लोकांना प्राप्त झालेल्या हक्क स्वातंत्र्याचा खरा आधार आहे, खरी संरक्षक आहे, याची जाणीव करून दिलेली आहे। बघा, आता आपण या नागरी स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आणि अन्याय निवारण्यासाठी तरतुदी या घटकाचा थोडक्यात माहिती घेऊयात, सारांश पाहूयात। सरकारने बघा, मूलभूत हक्कांवर आक्रमण केल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याच्या हक्काला संवैधानिक उपाययोजनेचा हक्क म्हणतात। आपल्या मूलभूत हक्कांचा अखेरचा संरक्षक म्हणजे सर्वोच्च न्यायालय होय। व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालये 5 प्रकारचे प्राधिलेख म्हणजेच रिट्स काढू शकतात। देहोपस्थिती म्हणजेच हेबियस कॉर्पस आणि महादेश म्हणजेच रिट ऑफ मॅन्डेम्स हे त्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्राधिलेख मानले जातात। न्यायालयीन पुनर्विलोपन हा अधिकार न्यायालय 3 प्रकारे वापर करू शकते। तर पहिला बघा, शासनाची कृती वा हुकूम नियमानुसार नसल्यास तो बेकायदेशीर ठरवणे। दुसरा म्हणजे शासनाधिकाऱ्याची केलेले नियम हे विधिमंडळ किंवा संसदेने
संमत केलेल्या कायद्याला धरून नसतील तर ते रद्दबातल ठरविणे, आणि तिसरा म्हणजे विधिमंडळ किंवा संसदेने केलेले कायदे हे मूलभूत हक्कांना किंवा संविधानाला बाधक असतील तर ते अवैध ठरवून रद्द करणे. बघा, मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याबाबत संसदेची अधिकार कक्षा किती हा वादाचा विषय आहे. गोलकनाथ प्रकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याच्या व बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या कायद्याचं प्रकरण, 42वी व 44वी घटना दुरुस्ती, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, अशा सर्व वादांमधून यांची साक्ष मिळते. बघा, याबाबत सारूपाने असं म्हणता येईल की मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याची संसदेची शक्ती आज मान्य झाली आहे. पण बघा, मनमानी पद्धतीने व मर्यादा ओलांडून काही करता येत नाही, आणि तसा जर प्रयत्न झाला तर मूलभूत हक्कांच्या रक्षणाची जबाबदारी न्याय संस्थेवर आहे. अर्थातच बघा, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या न्यायालयांच्या अधिकारावर देखील मर्यादा आहे. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या हक्कांच्या संरक्षणाची व्यवस्था, न्यायालयीन पुनर्विलोकन व मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या मर्यादा, या सर्व बाबी आपण नागरी स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आणि अन्याय निवारण्यासाठीच्या तरतुदी या घटकातून केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. आज आपण विभूती प्रतिमा हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला विभूती प्रतिमा म्हणजे काय, विभूती प्रतिमा कशा तयार होत राहतात व आपल्या राजकीय मानसिकतेशी त्यांचा संबंध कसा पोहोचतो, काही महत्वाच्या पौराणिक व ऐतिहासिक विभूती कोणत्या, त्यांच्या प्रतिमा कशा साकारल्या गेल्या, हितसंबंधात्मक राजकारणामध्ये विभूत्यांच्या प्रतिमांचा योजनाबद्ध वापर कसा होतो, आपल्या राजकीय मानसिकतेच्या घडणीवर विभूती प्रतिमांचा कसा परिणाम होतो, हे आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहून घेऊयात. बघ, प्रत्येक समाजात त्या समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व आपल्या कर्तबगारीचा ठसा जनमानसावर दीर्घकाळ उमटविणाऱ्या अनेक कर्तृत्ववान व्यक्ती होऊन गेल्याचं आपण जाणतो. बघा, काळाच्या ओघात यापैकी काही व्यक्तींना विभूतिमत्व प्राप्त होतं. या सर्व विभूतींची ऐतिहासिक कामगिरी वस्तुनिष्ठपणे आपल्याला माहित असतेच असं नाही. बघा, किंबहुना आपल्याविषयीचे आपले अज्ञानच अधिक असण्याची शक्यता असते. तथापि आपल्याला मूल्य, श्रद्धा व हितसंबंधांच्या संदर्भात या विभूतींच्या काही बऱ्या वाईट प्रतिमा आपल्या मनात घर करून राहतात व त्याद्वारे आपली स्थूल राजकीय दृष्टी बनत जाते. बघा, एखाद्या विभूतीची प्रतिमा जनमानसामध्ये अशी स्थिरावते, त्याला आपण कसं सामोरं जातो, ती प्रतिमा आपल्यावर कोणता राजकीय संस्कार करते व त्या अनुषंगाने आपली राजकीय मानसिकता कशी घडत जाते, याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि तो करताना आपण आपल्या वर्तमान राजकारणातील विभूतींच्या प्रतिमा कशा तयार झाल्या, विविध राजकीय शक्तींचं संघटन व संचलन करण्यासाठी त्यांचा भिन्न भिन्न हितसंबंधी गटाकडून कसा वापर केला गेला जातो, तर तेच आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. तर आता सुरुवात करूयात आपण. सर्वात आधी आपण विभूती म्हणजे नेमकं काय तर ते पाहूयात. इतिहासाला आपल्या कर्तबगारीने अर्थपूर्ण कलाटणी देणाऱ्या व्यक्ती या त्या समाजाच्या आदराला नेहमीच पात्र होतात. बघा, इतकंच नाही तर त्या समाजाच्या संस्कृतीची ती भूषणे देखील ठरतात. काळाच्या ओघात यापैकी बऱ्याच व्यक्तींची दैवत देखील बनली जातात. बघा, काही ऐतिहासिक पुरुषांचं तर त्यांच्या हयातीतच दैवतीकरण झाल्याचं आपण पाहतो. दैवी अवतार कल्पनेचा भारतीय मनावर असलेला पगडा लक्षात घेता या गोष्टींचं आश्चर्य वाटायला नको. अशा परिस्थितीत संबंधित इतिहास पुरुष ही केवळ ऐतिहासिक व्यक्ती न राहता
ती त्या जनसमूहाचे श्रद्धास्थान बनते आणि अशा या राष्ट्रपुरुषाकडे लोक व्यक्ती नव्हे तर विभूती म्हणून पाहू लागतात. सर्वसामान्य ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा विभूती ही मग अनेक अर्थाने वेगळी असते. इतिहासाच्या एका टप्प्यावर विशिष्ट हितसंबंधाचा पाठपुरावा करत असताना त्या हितसंबंधाचा सांधा व्यापक मानवी हिताशी जोडण्यात ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसून येतं. बघा, तिच्या कार्यास एक वैश्विक परिमाण प्राप्त होतं आणि या वैश्विकतेमध्येच त्या व्यक्तीच्या विभूतिमत्वाची बीज ही जडलेली असतात. उदाहरणार्थ बघा, ज्योतिबा फुले हे शूद्रातिशूद्र वर्गाच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करत होते हे खरंच, पण बघा त्यांचा हा प्रयत्न शेवटी अखिल मानवी जातीच्या हिताशी निगडित असल्याचं जेव्हा त्यांच्या कार्यावरून लक्षात येतं तेव्हा फुल्यांचं विभूतिमत्व जाणवतं. हीच गोष्ट लोकमान्य टिळक, महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या इतिहास पुरुषांच्या बाबतीत देखील घडल्याचं आपल्या लक्षात येईल. बघा, साहजिकच परस्पर विरोधी हितसंबंधी यांच्या दृष्टीने अशा विभूती जरी सारख्याच आदरणीय ठरत नसल्या तरी दाखलपात्र खचितच ठरतात. त्यांची ही सर्व मान्यता हाच व्यक्तीच्या विभूती भावनाचा आरंभ असतो. विभूती भावनाच्या या प्रक्रियेत मूळ ऐतिहासिक व्यक्तीच्या वास्तविक कर्तृत्वास हळूहळू गौणत्व प्राप्त होतं व तिच्या कर्तबगारीची अतिरंजित चित्र रंगवली जातात. बघा, एरवी मानवी असणाऱ्या तिच्यातील गुणांना अतिमानवी शक्ती म्हणून संबोधलं जाऊ लागतं. अशा शक्ती गुणांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणून त्या व्यक्तीकडे पाहिलं जाऊ लागतं आणि हा म्हणता अशी व्यक्ती अद्वितीय, लोकोत्तर, दैवी गुणसंपन्न व क्वचित अवतारीही बनते. बघा, संत महात्मा, महाराज, भगवान अशा आदरयुक्त संबोधनातून विभूतींचा उल्लेख होऊ लागतो. सामान्य माणूस आणि विभूती यांच्यातील नातं काहीच गूढ बनतं. बघा, एका बाजूला सामान्य माणसास अशी विभूती अगदी आपल्यातलीच अशी जरी वाटली तरी तिच्यातील गुणसंपदेने ती त्याला तितकीच अलौकिक अशी देखील भासू लागते. परिणामतः विभूती आणि लौकिकाच्या पातळीवर जीवन जगणारी सर्वसामान्य माणसं यांच्यात एकतर आदरयुक्त अंतर निर्माण होतं. सामान्य माणसं ही सत्य बोलतातच, पण बघा रामाचा सत्ववचनीपणा पूर्णत्वाने आपल्या अंगी येणं अशक्यच आहे अशी देखील त्यांची धारणा असते. त्यामुळे सत्यवचनी रामाचे विभूतिमत्व त्यांना अधिकच भावते. बघा, विभूती विषयाचा आदरभाव वाढत जातो व त्याचं गाढ श्रद्धेत रूपांतर होतं. संबंधित विभूती ही नुसतीच मग आदरणीय राहत नाही, ती जनसामान्यांचं श्रद्धास्थान बनते. विभूती या अशा रीतीने श्रद्धेय असतात. बघा, श्रद्धा ही निसंदेह असते. परिणामतः विभूतीकडे पाहण्याची आपली दृष्टी ही अचिकित्सक बनण्याचा संभव बाळगतो. पण बघा, एक माणूस म्हणून विभूतींनाही कालसापेक्ष मर्यादा असतात. तिच्या हातून देखील काही चुका झालेल्या असतात. पण या मर्यादा चुकांचा निर्देश कोणी केला तर आपल्या भावना दुखावतात. प्रसंगी बघा, आपण विभूतींच्या टीकाकारांबद्दल असहिष्णू, अनुदार देखील बनतो. विभूतीच्या मूळ ऐतिहासिक कर्तबगारीपेक्षा देखील तिच्या विषयीच्या प्रस्तुत झालेल्या प्रतिमांनाच आपण आपल्या हितसंबंधांनुसार ऐतिहासिक वास्तवता म्हणून स्वीकारू लागतो. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट बनते. विभूती ही अशा रीतीने प्राय प्रतिमारूप असते. बघा, एखाद्या विभूतीच्या गुणांचा व तिने संवर्धलेल्या हितसंबंधांचा जो चिरकाल ठसा आपल्या स्मृतीपटलावर उमटतो, बघा त्यातून त्या विभूतीची विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात रुजते. मर्यादा पुरुषोत्तम राम, दानशूर कर्ण अथवा सूतपुत्र कर्ण, गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी किंवा कुळवाडी भूषण राष्ट्रपती महात्मा गांधी
घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शांतीदूत नेहरू, पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल अशा अनेक विभूतींच्या प्रतिमा आपल्या मनावर ठसतात किंवा ठसविल्या जातात. बघा, आपण त्या स्वरूपात त्या विभूतीला पाहतो. संबंधित क्षेत्रातील कर्तबगारीचे मानदंड म्हणून देखील आपण त्यांना स्वीकारतो. हे सारं आपोआप घडतं का? अर्थातच नाही. विभूतींच्या प्रतिमा साकारल्या जाण्यामागे हितसंबंधात्मक राजकारणाची एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. कळत न कळत आपण देखील या प्रक्रियेचे घटक असतो आणि विभूती भावनांच्या प्रक्रियेस आपापल्या परीने हातभार देखील लावत असतो. बघा, ही वस्तुस्थिती लक्षात घेता विभूती प्रतिमांच्या निर्मितीमागे हितसंबंधात्मक राजकारणाची प्रक्रिया कशा रीतीने चालू असते हे समजून घेणं देखील आवश्यक आहे. तर ते आता आपण पाहूया. विभूती प्रतिमांच्या निर्मितीचं स्वरूप पाहूया. बघा, बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या विभूतींच्या प्रतिमा अजाणत स्वीकारत असतो. एखादी विभूती आपल्याला भावते याचा अर्थ या विभूतीच्या ऐतिहासिक कार्याविषयी आपण नेहमीच पूर्ण विचार केलेला असतो असं नाही. बघा, तरीही एखादी विभूती आपल्या मनात घर करून राहते. याचं रहस्य काय? विशिष्ट विभूती प्रतिमांचे बीजारोपण आपल्या मनात कोण करतं? समाजातील नेते, विचारवंत, हितसंबंधी गट अथवा अभिजन वर्ग भिन्न भिन्न ऐतिहासिक व पौराणिक विभूतींच्या वेगवेगळ्या प्रतिमा यांचा त्यांच्या गरजेनुसार व हितसंबंधानुसार निर्माण करत असतात. उदाहरणार्थ बघा, महात्मा फुले यांनी प्रस्थापित वैदिक व ब्राह्मणी संस्कृतीचे वैचारिक प्रभुत्व संपुष्टात आणण्यासाठी भारतीय परंपरेतील बळीराजाची अगदी वेगळी प्रतिमा उभी केली. दानशूर बळी या पारंपरिक प्रतिमेऐवजी त्यांनी शूद्र अनार्य राजा बळी अशी प्रतिमा लोकांसमोर उभी केली. तसेच विष्णूचा अवतार ही वामनाची पारंपरिक प्रतिमा नाकारून आक्रमक कुटील आर्य राजा अशी त्यांची प्रतिमा उभी केली. बघा, आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राम, कृष्ण, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी इत्यादी विभूतींच्या विविध प्रतिमांचे अशाच प्रकारे निर्माण केलेले आहेत. एकाच विभूतीच्या वेगवेगळ्या प्रतिमा काळाच्या ओघात निर्माण होत असतात. त्यापैकी बघा, काही या चिरकाल ठरत असतात तर काही या अल्पजीवी, पण त्यांची निर्मिती ही सहेतुकपणे झालेली असते, हे लक्षात येईल. बघा, अर्थातच एकाच विभूतीची एक प्रतिमा जनमानसात चिरकाल अशी क्वचितच स्थिरावल्याचं दिसतं. उलट पक्षी बदलत्या काळानुसार व हितसंबंधांच्या बदलत्या मांडणीनुसार विभूत्यांच्या प्रतिमा देखील बदलतात आणि त्यांचे अर्थ आणि आशय देखील बदलतो आणि त्यानुरूप आपला राजकीय पिंड घालविण्याची त्यांची क्षमता देखील कमी अधिक होताना दिसते. हे असं का घडतं? विभूतींच्या वेगवेगळ्या प्रतिमा कालानुरूप बदलतात. याचं मुख्य कारण म्हणजे बघा, या प्रतिमांची निर्मिती ही भिन्न भिन्न हितसंबंधी गटाकडून जाणीवपूर्वक केली जाते. समाज विकासाच्या प्रक्रियेत भिन्न भिन्न स्तरावरील विविध सामाजिक घटकांना आत्मभान येत जाते. समाज व राजकारणात आपलं स्थान काय याबाबत हे घटक सजग बनतात. आपले हितसंबंध कोणते, प्रचलित राजकारणात ते जपले जातात की नाही याचा ते विचार करू लागतात. आपल्या हितसंबंधांचा पाठपुरावा केल्याशिवाय एक सामाजिक गट म्हणून आपलं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व धोक्यात येईल की काय अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे बघा, साहजिकच आपले हितसंबंध स्पष्टपणे मुखर करण्याची त्यांना गरज भासू लागते. त्याचं मूल्यात्मक पातळीवर यथायोग्य समर्थन करण्यासाठी ते प्रयत्नशील होतात. अशा वेळी बघा, विभूतींच्या कार्याचा आपापल्या हितसंबंधांनुसार अर्थ लावून त्यांची विशिष्ट प्रतिमा उभी करणे त्यांना आवश्यक वाटतं आणि यातूनच भिन्न भिन्न प्रतिमा निर्माण होत असल्याचं आपण पाहतो. आपापल्या हितसंबंधांना
अधिमान्यता प्राप्त करून देण्यासाठी त्यांचा चतुराईने वापर केला जातो आणि हा म्हणता अशा प्रतिमा संबंधित राजकीय शक्तींचा केंद्रबिंदू बनतो. बघा, परिणामतः बदलत्या हितसंबंधांच्या मागणीला वैचारिक, भावनात्मक आणि मूल्यात्मक पातळीवर आधार देण्यासाठी ऐतिहासिक पुरुषांच्या भिन्न भिन्न विभूती प्रतिमा कार्यशील बनल्याचं आपण पाहतो. ब्राह्मण वेष्टा म्हणून 19व्या शतकात निर्माण केली गेलेली महात्मा फुल्यांची प्रतिमा आज मागे पडलेली आहे व त्याऐवजी समग्र परिवर्तनवादी ही प्रतिमा आज उभी राहिलेली आहे. बघा, यामागचं रहस्य नेमकं काय? बदलत्या हितसंबंधांच्या राजकारणातच हे रहस्य दडलेलं असल्याचं आपण थोड्याशा विचारांती सहजच लक्षात येईल. बघा, प्रतिमा निर्मितीच्या प्रक्रियेबाबत आपण जर विचार केला, पण निर्माण होत असलेल्या प्रतिमा आपण कशा स्वीकारतो? प्रतिमांचा स्वीकार ही प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाची विवेकपूर्ण कृती असतेच असं नाही. बघा, बऱ्याचदा आपल्या सांस्कृतिक संचिताचा एक भाग म्हणून सामान्य माणूस विविध विभूतींच्या प्रतिमा आपल्या मनात आदराने जोपासतो. उदाहरणार्थ बघा, रामराज्याचं ऐतिहासिक स्वरूप आपल्याला माहीत नसलं तरी रामराज्य हे एक आदर्श राज्य होतं. ही प्रतिमा आपल्यापैकी अनेक जण सहजपणे स्वीकारतात. बऱ्याचशा प्रतिमा या आपण अशा रीतीने सहजतेने पुरेशा चिकित्से अभावीत स्वीकारतो. याचं कारण नेमकं काय? बघा, याचं मुख्य कारण आहे ते म्हणजेच की या प्रतिमा नकळत कुठेतरी आपले हितसंबंध जोपासत असतात, प्रसंगी संबंधात देखील असतात. किमान पक्षी आपल्या हितसंबंधांना छेद तरी देत नाही. म्हणूनच बघा, सहेतुकपणे निर्माण झालेल्या प्रतिमा बऱ्याचदा सामान्य माणूस त्या अहेतुकपणे स्वीकारताना दिसतो. अर्थातच प्रतिमांचा स्वीकार हा वर पाहता अहेतुकपणे होत असल्याचं दिसलं तरी बारकाईने विचार करता या विधानातील फोलपणा देखील लगेच लक्षात येईल. बघा, जोवर आपले हितसंबंध व प्रचलित विभूती प्रतिमा यांच्यात विरोध निर्माण होत नाही किंवा जोवर असा विरोध सुप्त स्वरूपात असतो तोवर या प्रतिमा स्वीकारण्यात आपल्याला काहीच अडचण नसते. पण बघा, जेव्हा हा विरोध प्रकट व्हायला लागतो व संबंधित प्रतिमांद्वारा होणारा मूल्य संस्कार हा आपल्या हितसंबंधांना छेद देऊ लागतो, त्यावेळी या प्रतिमा आपल्याला गैरसोयीच्या वाटू लागतात. आपण मग त्या नाकारू लागतो. क्वचित प्रसंगी बघा, त्याला विरोध देखील करतो. अशा वेळी प्रतिमांच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षात आपल्या कळत नकळत आपल्याला हितसंबंधांचे राजकारण करत असतो. ही सर्व प्रक्रिया जी आहे ती सर्व प्रक्रिया लक्षात घेता विभूती प्रतिमांची निर्मिती बदलत्या हितसंबंधांनुसार होतच असते. या प्रतिमा पूर्णतः बघा इतिहास निष्ठ असतातच असं नाही. आपण त्या स्वीकारतो कारण त्याद्वारे आपल्याला हितसंबंधांचा आविष्कार व पाठपुरावा करणे सुलभ जात असतं. या प्रतिमांच्या माध्यमातून आपणास आपापले राजकारण हे रेटता येतं आणि त्या दृष्टीने विचार करता विशिष्ट हितसंबंधी गटाचे सभासद या नात्याने विभूती प्रतिमांच्या निर्णय प्रक्रियेत देखील आपण अप्रत्यक्षपणे सहभागी होत असतो. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आता आपण विभूती प्रतिमांचे प्रकार पाहूयात. बघा, प्रतिमांची निर्मिती सहेतुकपणे होते हे आपल्या लक्षात आलं. एकाच विभूतीच्या अनेक प्रतिमा असू शकतात. इतकंच नाही तर त्या परस्पर विरोधी देखील असतात. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा, प्रतिमांचं हे जे वैविध्य आहे त्यातून प्रतिमा निर्मितीचे ढोबळ असे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजेच बघा, कधी प्रतिमा या समाजातील परस्पर विरोधी समाज शक्तीचा समन्वय साधण्याच्या हेतूने निर्माण केल्या जातात. तर दुसरा म्हणजे बघा, कधी त्या समाजातील परस्पर विरोध व विग्रह स्पष्ट करण्यासाठी निर्माण केल्या जातात. समाजातील विग्रहाचं स्पष्टीकरण करणाऱ्या प्रतिमा या नेहमीच एखाद्या विभूतीच्या प्रस्थापित प्रतिमेला धक्का देऊन जातात. उदाहरणार्थ बघा, दानशूर कर्णाच्या पारंपरिक प्रतिमेला
सूतपुत्र कर्णाच्या विद्रोही प्रतिमेने छेद दिल्याचं आपल्याला माहीतच आहे. या उलट वैदिक कर्मकांड व जाती व्यवस्थेच्या विरोधात बंड करणाऱ्या बुद्धाच्या विद्रोही प्रतिमेस छेद देण्यास विष्णूचा 9वा अवतार किंवा हिंदू धर्म सुधारक बुद्ध असा त्याच बुद्धाच्या समन्वयवादी प्रतिमा देखील निर्माण झाल्याचं आपण पाहतो. तेव्हा बघा, विभूतीच्या प्रतिमा देखील कधी समन्वयवादी तर कधी संघर्षवादी चेहरा घेऊन आपल्याला सामोऱ्या येतात व त्याद्वारा समन्वयवादी व विद्रोहात्मक राजकारण घडत राहतं. समन्वयवादी प्रतिमा या समाजातील अंतर्विरोधांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. बघा, जिथे हा मेळ बसत नाही तिथे या अंतर्विरोधात पांघरून घालण्याचं कार्य या प्रतिमांद्वारा होत असतं. समाजातील विग्रह वाढला तर बघा अंतर्गत कलह देखील वाढेल आणि परिणामी काय होईल, प्रस्थापित व्यवस्था ढासळेल आणि त्याचबरोबर प्रचलित व्यवस्थेतील प्रभुत्वशाली वर्गाचे हितसंबंध देखील धोक्यात येतील. अशी भीती ज्या हितसंबंधित गटांना वाटते ते या समन्वयवादी प्रतिमांच्या आधारे विग्रहात्मक राजकारणाला छेद देण्यासाठी ऐतिहासिक विभूतींच्या कार्याची विग्रह विरोधी आशय स्पष्ट करतात व आपल्या हितसंबंधांचा पाठपुरावा करतात. बघा, या उलटच विग्रहात्मक प्रतिमांद्वारा समाजातील आंतरविरोधावर प्रकाश पडतो. जीत व जेते, शोषित व शोषक, आहेरे व नाहिरे यांची हितसंबंधामधील विरोधभाव आग्रहाने प्रतिपादला जातो. बघा, समाजातील भिन्न गटाचे परस्पर संबंध हे नेहमीच सहकार्यात्मक व सुसंवादवादी नसतात, तर ते परस्पर विरोधी हितसंबंधांमुळे मूलतः संघर्षात्मक असतात आणि या संघर्षाचा निराश केल्याविना सामाजिक न्यायाची स्थापना ही होत नाही. बघा, अशी विग्रहवादाची भूमिका असल्याने प्रस्थापित समाजयुक्तींना छेद देणारा असा विभूती प्रतिमांचा भिन्न अर्थ लावला जातो व त्यातूनच बघा ऐतिहासिक विभूतींच्या विद्रोही प्रतिमा साकार होतात. एकाच विभूतीच्या या दोन परस्पर विरोधी प्रतिमा कित्येकदा आपल्या मनात संघर्ष निर्माण करतात. एका खोल पातळीवर हा संघर्ष मूल्यात्मक असतो. आपली वैयक्तिक मूल्यधारणा व हितसंबंधांनुसार आपण या प्रतिमांपैकी एखादी स्वीकारतो आणि या स्वीकारातून आपली मूल्यात्मक धारणा व हितसंबंध प्रकट होत असतात. आपली राजकीय मानसिकता त्यातून व्यक्त होते व आपला राजकीय कलह देखील त्यातून स्पष्ट होत असतो. बघा, प्रतिमांचा आपल्यावर होणारा संस्कार व त्यांचा वापर ही एक दुहेरी प्रक्रिया असते. आपण आपल्या सामाजिक पार्श्वभूमीवर आणि हितसंबंधानुसार काही विशिष्ट प्रतिमांचा जसा स्वीकार करत राहतो त्याचप्रमाणे या प्रतिमांद्वारा काही राजकीय संदेश मूल्य देखील आपण संक्रमित करत असतो. या मूल्य संक्रमणातून आपण इतरांची राजकीय मानसिकता देखील घडवत जातो. तात्पर्य काय तर राजकारणाच्या संघर्षवादी व समन्वयवादी स्वरूपानुसार विभूतींच्या प्रतिमा देखील तशाच बनत राहतात. प्रतिमांद्वारे संक्रमित होणारा राजकीय संदेश व आपली सामाजिक पार्श्वभूमी आणि तज्जन्य जाणीवा यांच्यातील आंतरक्रियेतून आपली राजकीय मानसिकता घडत जाते. त्यानंतर पुढे आता आपण काही ज्या महत्वाच्या प्राचीन विभूती आहेत तर त्या प्राचीन विभूती आपण सर्वात आधी बघूयात. बघा, रामकृष्ण आणि बुद्ध. विभूती आणि प्रतिमांच्या त्यांच्या प्रतिमा म्हणजे काय तर हे पाहिल्यानंतर आता आपण भारतीय राजकारणामध्ये काही निवडक विभूतींच्या प्रतिमा कशा साकार होत गेल्या व त्यातून कोणकोणत्या राजकीय संस्कार आपल्यावर होत गेलेला आहे तर हे काही उदाहरणांविषयी पाहू. बघा, भारतासारख्या प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या खंडप्राय देशात असंख्य पौराणिक व ऐतिहासिक विभूतींनी वेगवेगळ्या संदर्भात आपल्यावर काही एक संस्कार केलेला आहे. त्यातील बघा, वर्तमान राजकारणाच्या संदर्भात महत्वाच्या अशा सर्व विभूती प्रतिमांची चर्चा आपण या ठिकाणी करूयात. बघा, म्हणूनच वानगी दाखल काही महत्वाच्या प्राचीन
व अर्वाचीन विभूती प्रतिमांचीच दखल आपण या ठिकाणी घेऊयात। तर सर्वात आधी राम यांच्याविषयी माहिती घेऊयात। बघा, विष्णूच्या दशावतारांपैकी एक ईश्वरी अवतार म्हणून रामाची प्रतिमा सर्वसामान्य भारतीयांच्या मनात जितकी ठासली आहे तितकीच एक प्रजाहित दक्ष आदर्श राजा ही रामाची प्रतिमा देखील भारतीय जनमानसात खोलवर रुजल्याचं आपल्याला माहिती आहे। बघा, आदर्श राजा राम हे रामाच्या विभूती प्रतिमेचं प्राय राजकीय असं स्वरूप आहे। पितृवचन पाळणारा, दुष्टांचा संहारक, मर्यादा पुरुषोत्तम, धर्माचा त्राता, एक पत्नी व्रती, कर्तव्य कठोर, प्रजाहित पारायण या रामाच्या अन्य प्रतिमा त्यांच्या आदर्श राजाच्या प्रतिमेत अंतर्भूत असतात व त्या सर्वांच्या सहित भारतीयांच्या मनातील आदर्श राजा अशी रामाची प्रतिमा तयार होते। राज्यकर्त्यांच्या कार्याचं मोजमाप करताना राम हा नकळत आपला मानदंड बनतो। राजा असावा तर रामासारखा हा निर्णयाप्रत आपण येतो व रामराज्य हे आदर्श न्यायनिष्ठ राज्याचं प्रारूप म्हणून आपण स्वीकारतो। बघा, रामाची ही विभूती प्रतिमा आपल्या मनाशी कशी तयार होते? रामायण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलेलं नसतं। रामकालीन इतिहास तर आपणास त्याहून देखील अज्ञातच असतं। पण बघा, लहानापासून रामायणातल्या काही गोष्टी ऐकलेल्या असतात। राम रावण युद्धाच्या कथा त्यांच्यातील नैतिक बोधासहित आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात। आपल्या परिसरात जर राम मंदिर असेल, तिथे होणारे राम जन्मोत्सवासारखे उत्सव, त्या निमित्ताने आयोजित केलेली कीर्तनं, पुराणं आणि प्रवचनं, रामकथा, पारायण यांच्यासारख्या पारंपरिक माध्यमातून रामाची प्रतिमा आपल्यापर्यंत पोहोचवलेली असते। या पारंपरिक माध्यमांबरोबरच रामायणातील कथाभागांवर आधारित चित्रपट, दूरदर्शन व आकाशवाणीवरील कार्यक्रम, नाटकं, कथा, कादंबऱ्या, गीत, व्याख्यान आणि ग्रंथ या माध्यमातून देखील रामकथा आपल्यापर्यंत पोहोचवली असते। बघा, दूरदर्शनवरील लोकप्रिय ठरलेली जी रामायणावरील मालिका किंवा महाराष्ट्रात गाजलेल्या गीता रामायणाची लोकप्रियता लक्षात घेतली तर हा मुद्दा आपल्याला अधिक स्पष्ट होतो। ध्वनिफितीच्या या युगात लोकप्रिय वक्त्यांची रामायणावरील व्याख्यानं, रामरक्षेसारखी पारंपरिक स्तोत्र, मनाचे श्लोक व करुणाष्टकांसारख्या भक्तिरचना देखील ध्वनिमुद्रित केल्या गेलेल्या आहेत। बघा, त्याद्वारे रामकथा किंवा राम महिमा आपण नवनवीन स्वरूपात ऐकतच राहतो। अगदी आदिवासी समाजात देखील लोकगीत, लोककथा, मिथक या माध्यमातून रामकथासार प्रस्तुत होताना दिसतं। या साऱ्यांचा आपल्यावर एकत्रित परिणाम हा होतच राहतो आणि त्यातूनच रामाच्या विविध प्रतिमा आपल्या पुढे साकार होतात आणि काही आदर्श हे आपल्या पुढे देखील उभी केली जातात। बघा, राजकारणामध्ये याच आदर्शाचा वापर आपल्याला हितसंबंधांचा पाठपुरावा करण्यासाठी सहेतुकपणे केला जातो। उदाहरणार्थ बघा, भारतीय लोकांच्या मनावरील रामचरित्राचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्या मनातील आदर्श राजाचं चित्र म्हणून, न्याय व नीतीवर आधारित राजाचं प्रतिमान म्हणून रामराज्याचं प्रतीक राबवलं जातं। स्वातंत्र्य चळवळीतील बऱ्याच नेत्यांनी भारताची राष्ट्रीय संस्कृती स्पष्ट करताना राम व रामायणास आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून मानलेला आहे। परकीय ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करण्यासाठी रामायणातील अनेक कथांचा, मिथकांचा प्रतिकात्मक उपयोग केला व आवश्यक तो राजकीय संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला। बघा, स्वातंत्र्योत्तर भारतात देखील आपल्या राष्ट्रीय अस्मितेची प्रतीक स्पष्ट करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववाद्यापासून ते काँग्रेस आणि लोहियासारख्या समाजवादी नेत्यांपर्यंत रामाच्या प्रतिमेचा प्रतिकात्मक अर्थ स्पष्ट करून काही राजकीय मूल्य संस्कार करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं। अर्थातच भारतीय संस्कृतीचं भूषण राजा आदर्श इतक्याच रामाच्या प्रतिमा नसतात।
बघा, या प्रचलित प्रतिमांना छेद देणाऱ्या प्रतिमा देखील महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या चळवळीने व विशेषतः दलित चळवळीने निर्माण केल्याचं आपण पाहतो. बघा, यातूनच शंभुकाचा वध करून वर्णव्यवस्थेची चौकट दृढ करणारा राम, अग्निदिव्य करूनही सत्तेचा स्वीकार न करणारा त्राटिका, शूर्पणखांसारख्या राक्षसींशी संघर्ष करून त्यांची स्त्रीराज्य नष्ट करणारा पुरुष सत्ताक व्यवस्थेचा समर्थक राम यांच्यासारख्या राम प्रतिमा निर्माण झाल्याचं आपण पाहतो. बघा, गेल्या दशकातील भारतीय राजकारणामध्ये राम हा प्राय हिंदू अस्मितेचं द्योतक बनवला गेलेला आहे. परिणामतः रामाबद्दल चिकित्सक, प्रस्थापित, समजुतीला धक्का देणारे लिहिणं, बोलणं हे हिंदू अस्मितेला दुखवणारं ठरू शकतं. गेल्या दशकामध्ये रिडल्स इज हिंदुइझम मधील बाबासाहेब आंबेडकरांचं रामविषयीचे विचार प्रकाशित होतात. महाराष्ट्रातील सवर्ण आणि दलित वर्गात जे तणाव निर्माण झाले त्यावरून बघा, हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे अधिकच स्पष्ट होतात. तात्पर्य काय, तर हितसंबंधात्मक राजकारणाच्या संदर्भात रामाच्या भिन्न भिन्न प्रतिमा या आपल्या पुढे निर्माण होताना आपण पाहतो. परिणामतः महात्मा गांधीजींचा राम वेगळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राम वेगळा व हिंदुत्ववाद्यांचा राम वेगळा असं चित्र दिसतं. बघा, आपापल्या हितसंबंधानुसार यापैकी एखादी राम प्रतिमा आपल्याला कमी अधिक भावते हे खरं, पण या सर्व प्रतिमा आपली राजकीय मानसिकता घडविण्याच्या कामी कार्यशील असतात हे निर्विवाद. त्यानंतर आता कृष्ण या प्रतिमेविषयी आपण माहिती घेऊयात. बघा, रामाप्रमाणेच कृष्णाची देखील प्रतिमा भारतीय राजकारणात वापरली गेल्याचे दिसते. विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळात कृष्ण प्रतिमेचा व त्याने प्रतिपादलेल्या गीता तत्वज्ञानाचा वापर तत्कालीन राजकारणाकरिता झाल्याचं सहजच लक्षात येईल. न्यायासाठी, सज्जनांच्या संरक्षणासाठी युद्धाचा संदेश देणाऱ्या व गीतेद्वारा निष्काम कर्माचा उपदेश करणाऱ्या कृष्ण प्रतिमेला वापर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अरविंद घोष, लोकमान्य टिळक प्रभूतींची केल्याचे आपण जाणवतोच. बघा, याच बरोबर अनासक्ती योगाचा प्रवक्ता, उपयुक्तवादाचा समर्थक, देहमाया भंगाचा संदेश देणारा, स्थितप्रज्ञ अशाही कृष्ण प्रतिमा अनुक्रमे महात्मा गांधीजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, आचार्य विनोबा भावे यांच्या लेखनातून निर्माण झाल्याचं दिसतं. स्वातंत्र्योत्तर काळात भूदान चळवळीमध्ये सबभूमी गोपालकी या सूत्राच्या आधारे विनोबांनी कृष्ण प्रतिमेचा कल्पकतेने वापर केलेला आहे. तर बघा, लोही यांनी राम हा उत्तर दक्षिण एकतेचा दुवा आहे व कृष्ण हा पूर्व पश्चिमेचा अशा प्रकारची मांडणी करून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार कृष्णाच्या चरित्राद्वारे स्पष्ट केला व कृष्णाची वेगळीच प्रतिमा सिद्ध केली. यावरून बघा, या सर्व कृष्ण प्रतिमा आपले राजकीय मानस घडवण्यामध्ये कमी अधिक प्रमाणात कशा कार्यरत झाल्या आहेत हे स्पष्ट होईल. त्यानंतर आता बुद्ध प्रतिमेविषयी आता आपण माहिती घेऊयात. बघा, भारतीय राजकारणामध्ये गांधी युगात काही उदारमतवादी व प्रागतिक नेत्यांनी अहिंसक, जीवननिष्ठा मानणारा, विवेकवादी, समतावादी व शांतीवादी अशा बुद्ध प्रतिमा असल्यापुढे आपल्या पुढे उभ्या केल्याचं दिसतं. विशेषतः बघा, स्वातंत्र्योत्तर काळात आपले विवेकवादी व शांतीवादी राजकारण प्रक्षेपित करण्यासाठी पंडित नेहरूंनी बुद्ध प्रतिमेचा सातत्याने आश्रय घेतल्याचं दिसतं. तथापि बघा, राम आणि कृष्णाच्या तुलनेत बुद्धांच्या विभूती प्रतिमेचा राजकीय क्षेत्रातील वापर हा तसा डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीचाच वारसा म्हटलं पाहिजे. आंबेडकरांच्या धर्मांतराच्या चळवळीमुळे बुद्धाची प्रतिमा ही समाजातील शोषित व दलित वर्गांच्या अस्मितेशी जोडली गेली. बघा, त्यानुसारच वैदिक कर्मकांडांचा निषेध करणारा, शोषण मुक्तीचा मार्ग सांगणारा, मैत्री व करुणेचा संदेश देणारा बुद्ध
हा भारतातील वर्ण जाती प्रथा व्यवस्थेच्या विरोधात उभा केला गेला आणि याच देशातील विद्रोही परंपरेचा तो जनक ठरला. विवेकवादी बुद्ध आणि विद्रोही बुद्ध याबरोबरच बुद्धांची आणखी देखील एक प्रतिमा गांधीजींच्या अहिंसावादाचं तात्विक खंडन करणाऱ्या काही हिंदुत्ववादी नेत्यांनी विशेषतः गांधी युगाच्या काळात उभी केल्याचे दिसते. बघा, त्यानुसारच अहिंसेचा अतिरेक करून पौरुषाचं खच्चीकरण करणारा, शांतीवादाचं स्तोम वाजवून राष्ट्रीय अस्मिता खुरटी करणारा, जशास तसं या रूढ न्यायाने न वागता अस्त्याला सत्याने, क्रोधाला अक्रोधाने, हिंसेला अहिंसेने आणि कर्पणाला दानाने जिंकण्याचं उफारट अति आदर्शवादी व पर्यायाने अव्यवहारी विचार सांगणारी विभूती म्हणून देखील बुद्धांची प्रतिमा तत्कालीन राजकारणात रेखाटली गेल्याचं आपल्याला आढळेल. परिणामतः बघा, राजकारणात बुद्धांपेक्षा कृष्ण किंवा चाणक्य बळ या निष्कर्षाप्रत आपल्यापैकी काही जण सहजपणे येऊन पोहोचतात. तात्पर्य काय तर राम, कृष्ण किंवा बुद्धांसारख्या विभूतींच्या अशा विविध प्रतिमा राजकीय प्रक्रियेमध्ये तयार होत राहतात आणि त्यामागे बदलते हितसंबंध कार्यरत असतात आणि आपणही आपल्या राजकीय हितसंबंध व आशा आकांक्षेनुसार ह्या प्रतिमा राजकीय व्यवहाराचं एक साधन म्हणून वापरत असतो. त्यानंतर बघा, काही महत्वाच्या ऐतिहासिक ज्या विभूती आहेत तर त्या ऐतिहासिक विभूती देखील आपण पाहूयात. बघा, प्राचीन व पुराणकालीन विभूत्यांच्याच प्रतिमा तयार होतात असं नाही. बघा, नजीकच्या इतिहासातील किंवा अगदी वर्तमानकालीन कर्तबगार व्यक्तींना देखील म्हणता म्हणता राजकीय विभूती महत्वाचं वलय प्राप्त होतं. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकला असता अनेक इतिहास पुरुषांच्या अशा विभूती प्रतिमा वेळोवेळी तयार होत गेल्याचं आपल्याला माहीतच आहे. बघा, स्वातंत्र्योत्तर काळात देखील राष्ट्र उभारणीच्या आणि राज्य बांधणीच्या संदर्भात किंवा सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या संदर्भात ज्या कर्तबगार नेत्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यांनाही प्रचलित राजकारणाच्या प्रक्रियेत राजकीय विभूती महत्वाचं वलय प्राप्त झाल्याचं आपण पाहतो. बघा, याच दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी विभूत्यांच्या प्रतिमा कशा तयार होत गेल्या व आधुनिक भारतीयांच्या राजकीय मानसिकतेचा पोत कसा विणला गेला हे पाहणं महत्वाचं ठरेल. तर त्याच्यात सर्वात आधी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती घेऊयात. बघा, राष्ट्रीय चळवळीच्या कालखंडात आरंभीच्या काळात महाराष्ट्रीयन नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा एक स्वराज्य संस्थापक व राष्ट्रपुरुष म्हणून उभी केली. बघा, तेव्हापासून ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा व त्यानंतरच्या देशाच्या व विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात शिवाजी महाराजांची विभूती प्रतिमा ही या ना त्या कारणास्तव नेहमीच केंद्रस्थानी राहिलेली आहे. बघा, टिळकांसारख्या जहाल राष्ट्रवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उद्गाता ठरवलं. शिवजयंतीसारखे उत्सव साजरे करून एक राष्ट्रपुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केली. ही प्रतिमा अर्थातच स्वातंत्र्य चळवळीच्या गरजेतून निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतं. तथापि भारताच्या प्रादेशिक, ऐतिहासिक, भाषिक विविधतेतून निर्माण होणारे ताणतणाव लक्षात घेता आरंभीच्या राष्ट्रवादी नेत्यांनी छत्रपती शिवाजींची जी प्रतिमा उभी केली ती भारताच्या सर्वच प्रांतात सारखीच मान्यता पावली असं नाही. मुलुकगिरीवर शिवशाहीची सारी भिस्त होती. या वास्तवाकडे लक्ष वेधून काहींना शिवाजीला लुटारू संबोधलं. हिंदुत्ववादी राजकारणाच्या प्रवाहात यवनांपासून येथल्या प्रजेचे स्वधर्माचे रक्षण करणारा शककर्ता व गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती अशी शिवाजींची प्रतिमा फार ठसठसीतपणे साकारली गेली. 19व्या शतकात ज्योतिबा फुल्यांनी
गोब्राह्मण प्रतिपालक या रूढ प्रतिमेला छेद देणारी पोशिंदा कुंड्यांचा ही छत्रपती शिवाजींची प्रतिमा निर्माण केली व छत्रपती शिवाजींची शूद्रातिशूद्रांच्या अस्मितेची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. बघा, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्योत्तर राजकारणात देखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून आजपर्यंतच्या सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी महाराजांचं विभूती महत्व आपल्याला राजकीय व्यक्तित्वाशी, विचारधारेशी व कार्यक्रमाशी अविभाज्यपणे जोडून घेतल्याचं स्पष्ट दिसतं. उदाहरणार्थ बघा, शिवसेनेसारख्या चळवळीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही एका बाजूला हिंदुत्वाच्या संदर्भात तर दुसऱ्या बाजूला मराठी माणसाच्या अस्मितेच्या संदर्भात उभी केली. तर बघा, ह्या उलट शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजींच्या कार्याचा आपल्या परीने आढावा घेऊन महाराजांचं विभूती महत्व हे हिंदू जनमतवादाला छेद देणारं कसं होतं हे सांगितलं व शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला. बघा, या सर्व प्रक्रियेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिन्न भिन्न राजकीय प्रतिमा गेल्या 100-125 वर्षात भिन्न ऐतिहासिक टप्प्यातून भिन्न वेळी भिन्न कशा प्रकारे साकार होत गेल्या हे स्पष्ट होतं. म्हणूनच बघा, शिवाजी महाराज हे कधी आपल्या पुढे स्वराज्य संस्थापक म्हणून, तर कधी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून, तर कधी हिंदू हितवादक म्हणून, तर कधी शेतकरी वर्गाचा प्रतिनिधी म्हणून उभा केला जातात. बघा, या भिन्न प्रतिमांमधूनच संबंधित वर्ग जातींचे पक्षांचे हितसंबंध अभिव्यक्त होत राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिन्न प्रतिमांमधून आपली राजकीय प्रक्रिया मुखर होते व अशा रीतीने महाराज हे आपल्या वर्तमान राजकीय जाणीवेचे एक भाग बनतात. महाराजांच्या प्रतिमेच्या माध्यमातून आपण नुसता इतिहास बोलत नसतो, तर काही एक निश्चित प्रकारचे राजकीय संसूचन देखील करत असतो. त्यानंतर बघा, पुढे आपण महात्मा ज्योतिबा फुलेंची प्रतिमा पाहूयात. बघा, आधुनिक राजकारणाचा राजकीय मानस घडवण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्या इतकाच त्यांच्या भिन्न प्रतिमांचा वाटा देखील मोठा आहे. बघा, फुलेंनी म्हटलं की आपणास काय आठवतं? अस्पृश्यांना स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला करून देणारा महात्मा, शेतकऱ्यांची कैफियत मांडणारा शेतकरी नेता, अस्पृश्यांसाठी व मुलींसाठी पहिली शाळा काढणारा विद्याप्रसारक, ब्राह्मणी वर्चस्वांविरुद्ध झुंज देणारा दंभहारक, जाती व्यवस्थेच्या अंतासाठी झगडणारा समतावादी, सार्वजनिक सत्यधर्म स्थापून भ्रातृभावाचा, स्त्री पुरुष समतेचा व इहवादाचा पुरस्कार करणारा द्रष्टा, अशा फुल्यांच्या अनेक प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे येतात. त्यामुळे फुल्यांचं नाव हे साहजिकच जाती वर्चस्व व शोषण विरुद्धच्या लढ्याशी अपरिहार्यपणे जोडलं गेल्याचं आपल्या चटकन लक्षात येईल. सर्वांगीण परिवर्तनाचा विचार मान्य नसणाऱ्या स्थितीवादी लोकांना फुल्यांचे विचार व कार्य पूर्णतः मान्य नसतं. त्यांच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने कदाचित ते अडचणींचे असण्याची शक्यता असते. पण बघा, प्रचलित राजकीय प्रक्रियेत तर फुल्यांची विभूती हा एक महत्वाचा संदर्भ ठरलेला असतो. तो दुर्लक्षून राजकारण करता येणं अशक्यच असतं. अशा वेळी बघा, फुल्यांची एकतर विपर्यस्त प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मूळची धारदार प्रतिमा पातळ करण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रयत्नातूनच बघा, फुल्यांच्या आणखी काही प्रतिमा आपल्या पुढे निर्माण केल्या गेल्याचं दिसतं. बघा, उदाहरणार्थ फुल्यांना ब्राह्मण देष्टी, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हस्तक किंवा ब्रिटिश दार्जिन्य अशी शेलकी विशेषणं लावून त्यांची नकारात्मक प्रतिमा देखील उभी केली जाते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात नांगर व पांढरपेशा समाजाचं वर्चस्व असलेल्या काळात त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी
फुल्यांची अशीच नकारात्मक प्रतिमा उभी केल्याचं दिसून येतं. अर्थातच महाराष्ट्रातील गोरगरिबांना मात्र फुले हे नेहमीच सत्यशोधक व क्रांतिकारी स्वरूपात भावले ही गोष्ट अलहिदा. बघा, महात्मा फुल्यांची मूळची धारदार प्रतिमा पातळ करण्याच्या प्रयत्नातून फुले जाती संस्थेच्या विरोधात असले तरी हिंदू समाजाचे हितचिंतकच होते. त्यांची ब्राह्मणांवरील टीका हा हिंदू धर्म सुधारणेचाच एक भाग होता. बघा, अशा तऱ्हेच्या त्यांच्या समन्वयवादी प्रतिमा साकार केल्या जातात. राजकारणाच्या प्रवाहात या साऱ्याच प्रतिमा आपल्या पुढे येत राहतात व आपल्या हितसंबंधांनुसार आपणास त्या कमी अधिक प्रमाणात भावतात. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात फुल्यांच्या नावास सर्व मान्यता प्राप्त झाल्या गेल्याचं दशकातील निरीक्षणावरून आपल्याला लक्षात येईल. बघा, लोकशाही युगात बहुजन समाजाला व तळागाळातील जनतेला ज्याच्यामुळे राजकारणाच्या गाभ्यात प्रवेश मिळाला अशी क्रांतदक्षी विभूती म्हणून फुल्यांचं नाव आपण उच्चारत असतो. म्हणूनच बघा, सर्वांगीण परिवर्तन, समता, लोकशाही, शेतकरी वर्ग, स्त्री, शूद्रांच्या कल्याणाच्या संदर्भात फुल्यांचं नाव समतावादी राजकारण्याबरोबरच इतरही लोक घेरत असल्याचं जाणवतं. अशा रीतीनं सध्याच्या संदर्भात फुल्यांचं नाव हे लोकशाहीवादी, बहुजनवादी व दलित राजकारणाचा केंद्रबिंदू झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर आता आपण महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती घेऊयात. बघा, एखादी विभूती जितकी मोठी तितकेच तिचं व्यक्तिमत्व देखील बहुपदरी असतं, गुंतागुंतीचं असतं. त्यातच बघा, अशा विभूती एखाद्या समाजाच्या राजकीय क्षितिजावर बराच काळ नेतृत्व करत असेल तर स्थळ काल सापेक्षतः तिच्या नुसत्याच भिन्न भिन्न नव्हे तर परस्पर विरोधी प्रतिमा देखील साकार होत जाणे हे अपरिहार्यच आहे. याचं सर्वात समर्पक उदाहरण म्हणजे महात्मा गांधी यांचं आहे. बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा नायक, ब्रिटिश साम्राज्याचा विरोधक, पश्चिमी संस्कृतीचा टीकाकार, सत्याग्रहाचा प्रवर्तक, जन आंदोलक व राजकीय मुत्सद्दी या गांधीजींच्या सर्वमान्य प्रतिमा आपल्याला माहीतच असतात. इतकंच नाही तर मानवी जीवनाचा समग्रपणे विचार करणारी, जनशक्तीच्या बळावर क्रांतिकारी कार्यक्रम हाती घेऊन ते राबविणारी अशी सर्वमान्य लोकोत्तर विभूती म्हणून महात्मा गांधीजींच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाची दखल निरुपद्रवाने घेतली जातच आहे. बघा, तथापि प्रचलित राजकारणाच्या संदर्भात विविध हितसंबंधीयांकडून गांधीजींच्या अनेक परस्पर विरोधी प्रतिमा देखील तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. आपल्या राजकीय मानसिकतेचा पोत विणण्याच्या कामी या सर्वच प्रतिमा कमी अधिक प्रमाणात आपल्यावर प्रभाव टाकत असतात. त्या दृष्टीने गांधीजींच्या या विरोधी प्रतिमांचा या ठिकाणी संक्षेपाने वेध घेतल्यास तो अधिक उद्बोधक ठरेल असं वाटतं. बघा, या संदर्भात गांधी आपल्याला कसे दिसतात? एका बाजूला सत्याग्रह, अहिंसादी तत्वांचा पुरस्कार करत शांततामय संघर्षाचं राजकारण करणारा या स्वरूपात गांधी आपल्या पुढे येतात. तर बघा, त्याचबरोबर स्वतःच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन सत्याग्रहाच्या नावाखाली दुराग्रहाचे हटवादी राजकारण करणारा, देशाच्या फाळणीस व त्यानंतरच्या रक्तपातास जबाबदार असणारा तथाकथित अहिंसावादी राजकीय नेता म्हणून देखील गांधीजींची प्रतिमा उभी केली गेली असल्याचं दिसतं. बघा, एका बाजूला स्वतःला सनातनी हिंदू म्हणून घेणारा पण कुशलतेने अस्पृश्यता निवारण, हरिजनोद्धार यांसारखं धाडसी कार्यक्रम राबविणारा, विषमताधिष्ठित चातुर्वर्ण्यास सेवारूप चातुर्वर्ण्याचे स्वरूप देणाऱ्या, बंदी कामासारख्या शूद्र सेवेमध्ये उच्चवर्णीयांना गुंतवून त्यांच्या जातीय असहकारास छेद देणारा हा क्रांतिकारक पुरुष म्हणून गांधीजी आपल्याला दिसतात. तर बघा, दुसऱ्या बाजूला काही दलित नेत्यांच्या अनुभवास आलेले वर्णश्रम धर्माचे समर्थक, उच्चवर्गीय व जातीय हितसंबंधांना सतत पाठिंबा देणारे तत्कालीन दलित
राजकारणाच्या विरोधात उभे ठाकलेले गांधीजीही आपल्याला दिसतात. विशेषतः बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतून गांधींची प्राय हीच प्रतिमा साकार झाल्याचं दिसतं. बघा, एकीकडे सर्व धर्मीयांना समभावाने एका पायावर आणणारा व धार्मिक अल्पसंख्याकांच्या मनात बहुसंख्याकांविषयीचा दिलासा निर्माण करणारी, सर्व धर्म समभावाचा पुरस्कार करून भारतीय समाजास संकुचित धार्मिक जमातवादाच्या बाहेर काढणारी ऐतिहासिक व्यक्ती म्हणून गांधी प्रतिमा चितारली जाते. तर दुसरीकडे बघा, स्वातंत्र्य आंदोलनाची सोय म्हणून जात जमातींच्या ऐक्याचं समर्थन करणारी, पण बघा प्रत्यक्षात मात्र अल्पसंख्याकांचा अनुयायी करणारी, त्यांच्या खुशामतीचं राजकारण खेळून बहुसंख्याकांच्या हितसंबंधांना दुय्यम लेखणारी कुटील व्यक्ती म्हणून देखील गांधीजींची प्रतिमा गांधी विरोधकांकडून बऱ्याच वेळा चितारली गेल्याचं दिसतं. एका बाजूला आधुनिक युगाच्या गतिशीलतेचं संपूर्ण भान असलेली व त्यांच्याशी सहज एकरूप होणारी व्यक्ती संकुचित निष्ठांचा त्याग करून आधुनिकतेशी सुसंगत अशा व्यापक निष्ठांचा स्वीकार, पुरस्कार व प्रचार करणारी, धर्मश्रद्धांची बुद्धिनिष्ठ व व्यापक मानवी हिताच्या कसोटीवर परखड चिकित्सा करणारी व्यक्ती म्हणून गांधीजींची प्रतिमा आपल्या पुढे आलेली असतेच. पण बघा, त्याचबरोबर आधुनिकतेचा रितेपणा जाणवलेली, चंगळवाद आणि भोगवादावर प्रखर हल्ला करणारी, औद्योगिक संस्कृती व तंत्रविज्ञानाचे लोकविरोधी, विनाशक, अकल्याणकारी म्हणून अमंगल स्वरूप सांगणारी, यंत्रयुगाच्या केंद्रीकरणवादी समाज व राज्यव्यवस्थेला नवी पर्यायी भातृभावावर, स्वयंशासनावर आणि परस्परांच्या कल्याणावर आधारित जीवन पद्धती, ग्रामराज्याच्या संकल्पनेद्वारा निर्माण करणारा युरोपियन विचारवंत म्हणून देखील गांधीजींची प्रतिमा आपल्या पुढे उभी केली गेलेली आहे. बघा, गांधी एकाच वेळी अध्यात्मवादी आणि धर्मनिरपेक्ष, गूढवादी आणि बुद्धिनिष्ठ, हुकुमशाही प्रवृत्तीचे व लोकशाहीनिष्ठ कसे भासतात. गांधीजींच्या व्यक्तिमत्वाची व्यामिश्रता हे कारण त्याचं असू शकेल, पण बघा ते पुरेसं नाहीये. वस्तुस्थिती अशी असते की गांधीजींच्या या भिन्न भिन्न प्रतिमांमधून भिन्न हितसंबंधीचे गट आपल्याला सामोरे येत असतात. ते त्या हितसंबंधांना गांधीजींच्या यथायोग्य प्रतिमांमधून मुखर करत असतात आणि त्याद्वारे राजकीय प्रक्रियेला गती ही मिळत असते. राजकीय प्रक्रियेमध्ये एक कर्ते भागीदार म्हणून देखील आपण आपल्या हितसंबंधांनुसार गांधीजींची आपल्याला सोयीची असलेली प्रतिमा उचलून धरत असतो व त्याद्वारे जी मानसिकता तयार करायची असते ती देखील घडवत असतो. पण बघा, या राजकीय प्रक्रियेकडे जेव्हा आपण साक्षी भावाने पण विचारपूर्वक पाहू लागतो तेव्हा आपल्याला या सर्वच प्रतिमा कशा तयार झाल्या, त्यांचा आशय काय वगैरे गोष्टी लक्षात येतात आणि मग आपली राजकीय मानसिकता घडविण्याची त्यांची क्षमता देखील लक्षात येते. बघा, या दृष्टीने गांधीजींसारख्या लोकोत्तर विभूतीच्या विविध प्रतिमांचा अभ्यास करणं फारच गरजेचं ठरत असतं. बघा, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी माहिती घेऊयात. बघा, महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वेगळं स्थान असल्याचं आपल्याला जाणवतं. सावरकरांच्या मुख्यत्वे 3 प्रतिमा महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेच्या संदर्भात निर्माण झाल्याचं दिसतं. बघा, पहिली म्हणजेच काय तर ब्रिटिश राजवटीशी झुंज देऊन सशस्त्र क्रांतीद्वारा भारताचे राष्ट्रीय स्वातंत्र्य संपादन करू इच्छिणारा, त्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी करणारा, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा पुरस्कर्ता या नात्याने पश्चिमी साम्राज्यवाद व वसाहतवादास सक्रिय विरोध करणारा थोर स्वातंत्र्य सेनानी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा आपल्या पुढे असते. दुसरी म्हणजेच बुद्धिवाद व विज्ञानवादाचा पुरस्कार करून त्या निकषांवर हिंदू समाजातील ही धार्मिक अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्यावर कडाडून हल्ला करणारा, अस्पृश्यतेच्या प्रश्नास
आपल्या परीने अग्रक्रम देऊन जातीभेद विरुद्ध शुद्धीबंदी, रोटीबंदी इत्यादी 7 बेड्या तोडून जातीजन्य सामाजिक विषमते विरुद्ध आवाज उठवणारा व यथाशक्ती लढा देणारा एक धडाडीचा समाजसुधारक म्हणून सावरकरांची प्रतिमा आपल्या पुढे उभी केली जाते. आणि तिसरी म्हणजेच बघा, मुस्लिम जमातवादी राजकारणास विरोध करणारा, गांधीजींच्या अहिंसावादी व मुख्यत्वे मुस्लिम अनुयायीवादी राजकारणाचा कडवा विरोधक आणि जातीवर्णीयतेच्या कसोटीवर हिंदू समाज घटकांची एक साधून हिंदू समाजाची संघटना करणारा, त्यांना स्वतःची राजकीय अस्मिता देणारा एक प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून देखील सावरकर आपल्या पुढे येतात. बघा, या तीनही प्रतिमांपैकी पहिली प्रतिमा सर्वमान्य असली तरी प्रचलित राजकारणाच्या संदर्भात ती फारशी महत्वाची नाही, हे सहजच लक्षात येईल. तथापि बघा, उर्वरित ज्या 2 प्रतिमा आहेत त्या 2 प्रतिमा व त्यात देखील विशेषतः हिंदू संघटकांची प्रतिमा ही गेल्या 1-2 दशकातील महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा प्रखरतेने उभी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसते. परिणामतः सावरकरांची स्वातंत्र्य सेनानी किंवा बुद्धिनिष्ठी समाजसुधारक या दोन्ही प्रतिमा गौण ठरवून त्यांचं नाव पूर्णतः हिंदू अस्मितेच्या राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. हिंदू बहुसंख्याकांवर होणाऱ्या अतिक्रमणाचा प्रतिकार करून हिंदू बहुसंख्याकांचे हितसंबंध जपणारे, त्यांचा पाठपुरावा करणारे, आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करणारे, हिंदूंना हिंदू म्हणून एक वेगळी राजकीय ओळख, अस्मिता देणारे व हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे हिंदुत्ववादी नेते म्हणूनच सावरकरांची प्रतिमा विद्यमान राजकीय प्रक्रियेच्या संदर्भात आपल्या पुढे उभी राहते. सावरकर म्हणजे हिंदुत्ववाद असं समीकरण आपल्या डोक्यात तर तयार झालेलं असतं. सावरकरांची ही प्रतिमा आपले विशिष्ट राजकीय मनास देखील घडवत असतं. त्यानंतर पुढे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपण पाहूयात. बघा, आधुनिक भारताच्या इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक चिरस्थायी ठसा उमटवलेला आहे. भारतातील लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत कनिष्ठ व अस्पृश्य जातींमध्ये जसजशी जागृती येत चालली व त्यांची राजकीय शक्ती जसजशी संघटित होऊन संसदीय राजकारणामध्ये एक निर्णायक भूमिका बजावण्या इतकी प्रबळ झाली, तसतसं बघा, आंबेडकरांचं नाव हे केवळ दलित राजकारणाच्या संदर्भातच नव्हे तर एकूण संसदीय राजकारणाच्या संदर्भातच एकदम सर्वमान्य झालं. दलितांचा कैवारी, घटनेचा शिल्पकार, सामाजिक लोकशाहीचा पुरस्कर्ता, बौद्ध धर्माचा स्वीकार करून सर्वांनाच जाती निर्मूलनाचा मार्ग सुचविणारा दीपस्तंभ, हिंदू धर्म व जाती संस्थेचं शोषक स्वरूप स्पष्ट करून ते धिक्कारणारा, सामाजिक समतेचा आग्रही पुरस्कर्ता व ज्ञानोपासक अशा आंबेडकरांच्या अनेक भावनात्मक प्रतिमा या आपल्या पुढे उभ्या राहतात. बघा, सर्वसाधारणपणे उदारमतवादी लोकशाही राजकारण करणाऱ्या वर्गाने आंबेडकरांच्या या प्रतिमा निर्माण केल्याचे दिसते. आंबेडकरांच्या संघर्षवादी व विद्रोही राजकारणापेक्षा त्यांच्या संसदीय सनदशीर राजकारणाचे पैलू आपल्या मनावर अधिक ठासावे असा काहीसा विचार या प्रतिमांच्या निर्मितीच्या गाभ्याशी असल्याचं या ठिकाणी लक्षात येतं. बघा, आंबेडकरांच्या संघर्षवादी राजकारणाचा वारसा सांगणाऱ्या व वसा घेतलेल्या अनेक प्रागतिक राजकीय पक्ष व संघटनांना आंबेडकरांच्या ज्या सर्व प्रतिमा आहेत त्या सर्व प्रतिमा सर्वस्वी अमान्य नसल्या तरी पुरेशा वाटत नाही. म्हणूनच बघा, जातीच्या प्रश्नावरून, ब्राह्मणशाहीशी व आर्थिक शोषणाच्या प्रश्नावरून जमीनदार सावकारशाही व भांडवलशाही संघर्ष करणारे क्रांतिकारक नेते म्हणून आंबेडकरांची प्रतिमा आपल्या पुढे ठेवतात. बघा, त्यांच्या मते आंबेडकर हे प्राय संघर्षवादी विद्रोही राजकारणाचे प्रवर्तक व समर्थक होते व तेच आंबेडकर चळवळीचा खरा वारसा होय.
बघा, आंबेडकरांच्या विचारांचे विरोधक स्वातंत्र्यपूर्व काळात देखील होते आणि आता देखील आहेत, पण त्यांनी आंबेडकरांची वेगळीच प्रतिमा आपल्या पुढे ठेवण्याचे प्रयत्न केले. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात सनातनी उच्चवर्णीय हिंदूंना आंबेडकरांची हिंदू धर्म विरोधक, हिंदू समाज व्यवस्था विरोधक व पर्यायाने धर्मद्रोही आणि देशद्रोही अशी प्रतिमा चितारण्याचा प्रयत्न केला. विशेषतः बघा, आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाच्या चळवळी हाती घेतल्यापासून व धर्मांतराची घोषणा केल्यापासून तर त्यांची हिंदू धर्म विरोधी प्रतिमा अधिकाधिकच गहिरी झाली. बघा, आंबेडकरांची काँग्रेस विरोधी व विशेषतः गांधी विरोधी भूमिका लक्षात घेता त्यांची राष्ट्रीय चळवळीला विरोध करणारे व खीळ घालणारे तसेच ब्रिटिश धार्जिण्य म्हणून देखील एक प्रतिमा काही जणांकडून निर्माण केली गेली. आंबेडकरांनी दलित वर्गाच्या राजकारणाच्या नावाखाली शेवटी फक्त अस्पृश्य जातीचंच राजकारण केलं व मागास जातीय हितसंबंधाची नाळ त्यांना समग्र शोषित वर्गाशी जोडता आली नाही. अशा प्रकारची टीका देखील आंबेडकरांवर झाली व त्यातूनच त्यांची एक वेगळी प्रतिमा बांधण्याचा प्रयत्न झाला. आंबेडकर हे कडवे साम्यवादी नव्हते, म्हणून त्यांना साम्यवाद विरोधी, पर्यायाने उदारमतवादी, भांडवलशाहवादी, लोकशाहीचे समर्थक म्हणून देखील संबोधलं गेलेलं आहे. स्वातंत्र्योत्तरकालीन महाराष्ट्रातील राजकीय प्रवाह लक्षात घेताना मात्र फुल्यांप्रमाणेच आंबेडकर देखील लोकशाहीवादी व दलितांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू झाल्याचे दिसतात. म्हणूनच बघा, समाज समतावादी, परिवर्तनवादी राजकारणाच्या समर्थकांबरोबरच इतर राजकीय पक्ष व संघटना देखील आपापल्या हितसंबंधांचा पाठपुरावा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला सोयीची अशी प्रतिमा निर्माण करून संसदीय राजकारणाचे लाभ पदरात पाडून घेण्याच्या खटपटीत असल्याचे दिसते. बघा, आपल्या राजकीय मानसिकतेच्या जडणघडणीत विभूती प्रतिमांचा वाटा कसा असतो हे दाखवण्यासाठी काही निवडक विभूतींचा विचार आपण केला. याच विभूती केवळ आपली मानसिकता घडवतात असं नाही, गाव पातळीवर, जिल्हा किंवा प्रादेशिक पातळीवर देखील आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या विभूती असू शकतात. त्यांच्या कार्यातूनही आपली मानसिकता घडत राहते. आपल्या सामाजिक विश्वाची व्याप्ती जितकी अधिक तितक्या प्रमाणात विविध विभूतींच्या प्रतिमानांना आपण सामोरं जाण्याची शक्यता अधिक व त्या प्रमाणात आपल्या राजकीय मानसिकतेचा पोत देखील अधिक कसदार होण्याची शक्यता जास्त असते. आपले कुटुंब, नातीगोती यांच्या पलीकडे त्यांचे सामाजिक विश्वास नसते. त्यांना आपण घेतलेल्या विभूत्यांच्या प्रतिमा भावतीलच असं देखील नाही. बघा, अशा व्यक्तींच्या बाबतीत कुटुंबातील एखादी व्यक्ती अथवा फार तर गावातला एखादा शिक्षक, स्थानिक पुढारी व लोकप्रिय अधिकारी हाच सर्वेसर्वा असतो. तो जी मूल्य, विचार, दृष्टिकोन प्रस्तुत करत असतो त्यानुसारच संबंधित व्यक्तीची मानसिकता देखील घडत जाते. उदात्त उत्तुंग विभूतींच्या माहितीच जर आपल्याला नसेल तर अशा व्यक्ती आपल्या डोळ्यांपुढे व अवतीभोवती नसतील तर आपले राजकीय मानस देखील खुरटतं आणि आपण कोणत्या राजकीय घटनेकडे संकुचित भूमिकेतून पाहतो, एखाद्या घटनेचा व्यापक संदर्भ आपल्याला समजत नाही, ती गोष्ट लक्षात घेता विभूती आणि त्यांच्या प्रतिमा यांचा आपल्या राजकीय मानसिकतेशी किती जवळचा संबंध आहे हे स्पष्ट होईल. तर बघा, आता थोडक्यात आपण विभूती प्रतिमा या घटकाविषयी माहिती घेऊयात. आपल्याला राजकीय मानसिकतेचा पोत घडविण्यामध्ये विभूती प्रतिमानांचा मोठा वाटा असतो. बघा, काळाच्या ओघामध्ये भिन्न विभूतींच्या भिन्न भिन्न प्रतिमा समाजातील बदलत्या हितसंबंधाच्या मांडणीनुसार निर्माण होत जातात आणि त्याबरोबरच त्याद्वारे काही राजकीय संसूचन देखील होत राहतं. काही राजकीय संस्कार केले जातात. बघा, आपापल्या हितसंबंधांनुसार व काही राजकीय आकलनानुसार आपण हे राजकीय संस्कार स्वीकारत जातो व त्यानुसार आपल्या राजकीय मनोपिंड घडत जातो.
आपली ही राजकीय मानसिकता आपला राजकारण विषयाचा दृष्टिकोन ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावते. बघा, या विशिष्ट मानसिकतेतूनच आपण आपल्या परीने सभोवतालच्या राजकारणाचा विचार करतो, त्याला प्रतिसाद देऊ लागतो. भोवतालच्या राजकारणात प्रतिमांचा वापर हेतुतः केला जात असल्यामुळे विशिष्ट प्रतिमानांच्या संस्काराने आपली ही विशिष्ट मानसिकता तयार होते. आणि त्याचबरोबर हे देखील खरं आहे की आपल्या मनाच्या भावनात्मक दाटणीनुसार विशिष्ट प्रतिमा आपल्याला अधिक भावतात व त्या आपण सहजतेने आपल्याशा करतो. विभूतीच्या प्रतिमा आणि आपली राजकीय मानसिकता ही अशा प्रकारे परस्परावलंबी आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण विभूती प्रतिमा या घटकामध्ये विभूती म्हणजे काय, विभूती प्रतिमांच्या निर्मितीचं स्वरूप, विभूती प्रतिमांचे प्रकार, काही महत्वाच्या प्राचीन विभूती आणि काही महत्वाच्या ऐतिहासिक विभूती यांचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.